बी-एड, एम-ए बी-एड आपल्या सर्वच शिक्षक बांधवांचे आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये खूप खूप असे स्वागत आहे. साहजिकच परीक्षा ही 15 दिवसावर आलेली आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना खूप भीती वाटते. नेमका अभ्यास कसा करावा? तर बांधवांनो आवर्जून तुम्हाला मला सांगायचं आहे की जग वाहत चाललं का आपण वाहत जायचं नसतं. तुम्ही शिक्षक आहात. स्वतःच्या क्षमता, स्वतःच्या काय म्हणू आपण त्याला बौद्धिक पातळी आणि तुमची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही काय करायचंय, तुमचा अभ्यास करायचा आहे. दुसरे काय करतात म्हणून आपण ते जर करायला गेलं, तर बांधवांनो जसं गेले मागच्या 10 वर्षात आपला रिझल्ट लागलेला आहे 3% 3.5%, लयच झालं तर सामाजिक शास्त्राचा पेपरचा 4% रिझल्ट लागलेला आहे इतिहासामध्ये. परंतु याचं कारण मी काही 10 वर्षात शोधलेले आहे. त्याचं कारण एक तर आपण फॉर्म भरला की अभ्यासाला लागतो. त्यानंतर जे खऱ्या अर्थाने परीक्षा परिषदेला अपेक्षित आहे, त्यांनी सुचवलेले जे संदर्भ ग्रंथ असतील, त्यांनी सुचवलेले जे काही अ, पाठ्यक्रमाचे क्रमिक पुस्तकं असतील, त्याच्याऐवजी तुम्ही काय करता माहिती का? वस्तुनिष्ठ प्रश्नावरती भर देताय. तर माझा तब्बल 2000 बांधवांनो 9 पासून मी डी-एड, बी-एडच्या मुलांना शिकवतोय. 2012 पासून मी स्पर्धा परीक्षेच्या मुलांना शिकवतोय. तर मी जे सांगतो ते व्यवस्थितरित्या ऐका. तुमच्या परीक्षेमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन तुमचे मागचे हे खूप नगण्य रिपीट होतात. त्यामुळे तुमचा जो काही तुम्ही बाजार मांडून ठेवलेला आहे, की मागचे प्रश्न, मागचे प्रश्न, मागचे प्रश्न कशासाठी असतात? ज्यावेळेस आपण अभ्यासाला सुरुवात करतो का, त्यावेळेस नेमके क्वेश्चन कसे येतात, कुठल्या लेव्हलचे येतात ते समजण्यासाठी असतं. म्हणजे आपण एक एखादा पदार्थ कसा आहे, हा पाहण्यासाठी आपण लगेच जेवणाच्या आधी सगळं ते भाजी पिऊन घेत नाही किंवा ते पदार्थ खाऊन नाही घेत. एक चमचा घेऊन बघतो, की याच्यात तिखट मीठ कसं आहे? आलं लक्षामध्ये? त्यामुळं राहिलेल्या 15 दिवसात तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर राहिलेल्या 15 दिवसामध्ये तुम्ही कंटेंट नॉलेजला भर द्या. तुम्ही अगोदर तुमच्या काय करताय, तुमच्या टाकीत पाणी भरून ठेवा, तुमच्या विहिरीत पाणी भरून ठेवा आणि नंतर त्याचं मूल्यमापन करा. म्हणजे नंतर शेंदायला सुरुवात करा. तुम्हाला माहिती ना सरळ सरळ मागच्या 6 महिन्यापूर्वी आता झाली टी-ई-टी मी काय झालो, फेल झालो किंवा मला अपयश आलं, मला 10 मार्क कमी आहे, मला 5 मार्क कमी आहे. तर तुम्ही परत सगळ्याचं सगळं काय सुरू झालंय, की कोणीतरी 4 पर्याय देतंय, 1 क्वेश्चन देतंय, त्याच्या संदर्भात काहीतरी बोलतंय. अरे पण ते तुम्ही जर ह्या अभ्यासाच्या काळात जर असं करत बसले, तर बांधून ते रिपीट होत नाही ना रे. मग ते तसं ज्ञान घेऊन उपयोग काय आहे? आम्ही गेले 2021ला 2024ला शेवटचे जे 8 दिवस असतात का, त्याच्यामध्ये आमचं एक टायटल असायचं, परीक्षेला जाता जाता. मग त्या 8 दिवस अगोदर आम्ही काय करायचो, की फास्ट रिव्हिजन म्हणून आम्ही काय करायचो, तक्त्याच्या माध्यमातून ते कंटेंट समजून सांगायचो, नंतर त्याच्यावरती कसे क्वेश्चन येतील ते सांगायचो. मग तुम्हाला असं वाटतं का एखाद्या टॉपिकवरचे एखाद्या शिक्षकांनी 50 क्वेश्चन आज घेतले म्हणजे ते 50 रिपीट होणार आहे का? तर अजिबात होणार नाही. त्यामुळे उलटं तुम्ही घाबरून जाणार, की किती अवघड क्वेश्चन आहे, किती हे सगळं ताण झाला आहे. त्यामुळं मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, की कंटेंट नॉलेजला तुमच्या आधी सिलॅबसला भर द्या आणि नंतर एक अभ्यास झाल्यानंतर चेक करायचं असतं, की मला किती मार्क पडले किंवा मी किती मार्कापर्यंत जातोय. आलं लक्षामध्ये? त्यामुळं मी अगोदर क्वेश्चन घेणार नाही. तुम्हाला व्यवस्थित एक का चॅप्टर होईना, पण मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो, तो चॅप्टर शिकवल्यानंतर तुम्हाला बांधवांनो त्या चॅप्टरवरती क्वेश्चन येणार, त्याच्या कंटेंटवरती क्वेश्चन येणार. आलं का लक्षामध्ये? तर त्याच्याकरता वही घ्यायची, पेन घ्यायचा. मी ज्या ज्या गोष्टी सांगेल त्या तुम्ही लिहायच्या, कारण मी या ठिकाणी तुम्हाला तक्त्याच्या माध्यमातून ते शिकवणार आहे. त्यामुळं तुम्ही नुसतेच टी व्ही पाहत बसले. चला परत एकदा तुम्हाला मला सांगायचं आहे, मी आता शिकवायला सुरुवात करतोय. माझा आवाज व्यवस्थित आहे का? ते पटकन कमेंट करा आणि वही पेन घेऊन बसा, हेडफोन लावा आणि खरंच ते लिहा आणि मग मला सांगा सर, की सर कारण आम्ही परत तुम्हाला 23 नोव्हेंबरला बांधून ह्याच वेळेला तुमचा पहिला पेपर साधारणतः 10 ते 1च्या दरम्यान असतो. आम्ही 4 वाजता लगेच लाईव्ह येतो. मग त्यावेळेस सांगा सर तुम्ही जे टॉपिक घेतला होता त्या टॉपिकवर क्वेश्चन आले का नाही आले? आलं लक्षामध्ये? त्यामुळं वही पेन घेणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त काय करा, शेअर करा. आपले सुद्धा जे काही रेग्युलरचे विद्यार्थी असतील, तुम्ही जर लाईव्ह आलेला असाल तर
हा नवीन टॉपिक आहे, त्यामुळे तुम्हाला पुन्हा रिपीट मी घेणार नाही. मी नक्की मला ज्ञात असतं की मी अगोदर यूट्यूबवर काय घेतलेलं आहे, आपल्या बॅचमध्ये काय सुरू आहे, मग त्या अनुषंगाने बॅचच्या विद्यार्थ्याला ह्या सेशनचा फायदा होणार आणि बाहेरचे जे काही विद्यार्थी आहे आमच्या चॅनलवरती प्रेम करणारे त्यांनाही सुद्धा याच्यावरती नक्की फायदा होईल, यात काही शंका नाही. चला तर मग आता काहींचा प्रश्न आहे नेहमीच की सर पेपर 1चं शिकवा, पेपर 2 वाले म्हणतात सर पेपर 2चं शिकवा. तर बांधवांनो, पेपर 1 आणि पेपर 2चा सिलेबस हा 100% 100% 100% तो काय आहे, एकच आहे. तर त्याच्यामध्ये जी काही प्रश्न विचारण्याची जी काठिण्य पातळी असती ती ह्या 3 स्तरावर दिलेली असते. पहिलं असतं ज्ञानात्मक पातळी, दुसरं असतं आकलनात्मक पातळी आणि तिसरं असतं उपयोजनात्मक पातळी, खास करून माझ्या विषयात म्हणजे आपल्या बालमानसशास्त्रामध्ये. मग आता ज्ञानात्मक पातळी म्हणजे काय, ज्या प्रश्नामध्ये बांधून व्याख्या असती, ठराविक प्रकार असतात, शास्त्रज्ञाचं नाव असतं, की ज्या प्रश्नाचं उत्तर एखादं सणावळी विचारली जाते, एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे पटकन तुम्हाला बघता क्षणी सांगता येईल, त्याला म्हणतात ज्ञानात्मक पातळी. मग आता अशा ज्ञानात्मक पातळीची जी काही संख्या आहे पेपर 1ला जास्त असते, पेपर 2ला मात्र ती नगण्य म्हणजे कमी असते, 5च असते. त्यामुळे पेपर 2 वाल्यांनी थोडासा डीप अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. पेपर 1 वाल्यांनी वरवर केलं तरी चालेल, सणावळ्या व्याख्या पाठच ठेवा, प्रकार पाठच ठेवा. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आकलनात्मक. आकलनात्मक म्हणजे काय, की हे विधान सत्य आहे का, हे विधान असत्य आहे का, अशा प्रकारचे जे काही विधान आहे बांधवांनो ते आकलनात्मक पातळीत येतात. खरं खोटं काय आहे म्हणजे तुम्हाला तिथं बुद्धीला चालना द्यावी लागते आणि प्रश्न हे तुमचे हे लॉंग सेंटेन्स असतात, मोठे मोठे वाक्य असतात. मग पेपर 1ला त्याची संख्या 10 आहे, मात्र पेपर 2ला 15 आहे. म्हणून इकडं पेपर 2 वाल्यांनी थोडासा आकलन बेस तुमचं वाढवायचं आहे. नंतर उपयोजनात्मक. आता उपयोजनात्मकमध्ये काय असतं की एखाद्या शास्त्रज्ञाने एखादा नियम दिलेला आहे आणि मग तो नियम तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल, तुमची भूमिका काय आहे, यांनी असं असं सांगितलं मग हे असं असं करण्यासाठी कसं कसं केलं पाहिजे. मग उपयोजनात्मक क्वेश्चन पेपर 1ला कमी असतात 5, परंतु पेपर 2ला मात्र 10 असतात, जास्त असतात. त्यामुळं पेपर 2ला बांधवांनो रिकाम्या जागा, जोड्या लावा, शास्त्रज्ञाची नावं हे असे फक्त 5च क्वेश्चन येतात. त्यामुळे हे खूप यांची संख्या काय आहे, नगण्य आहे, हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने अभ्यास केला, कारण राहिलेले 15 दिवस तुम्हाला आवर्जून मी सांगतो, मी कालच पहा स्मरण आणि विस्मरण हा घटक ॲपवरती आपल्या विद्यार्थ्यांना शिकवला आहे. तर विस्मरणामध्ये बांधून आवर्जून सांगितलेलं आहे की तुमची मानसिक स्थिती कशी आहे त्यावर तुम्ही घेतलेलं जे ज्ञान आहे, ग्रहण केलेलं ज्ञान आहे ते जास्त काळ टिकून राहत असतं. तर त्यात एबिंगहॉसचं तत्वज्ञान त्यांनी सांगितले 1885 मध्ये. त्यांनी अनेक प्रयोग केले आणि त्यांनी मांडले की आपण घेतलेल्या ज्ञानाचा कालावधी जसजसा दूर जाईल, म्हणजे 1 वर्ष, 1 महिना, 1 आठवडा, 1 दिवस आणि 24 तास किंवा 1 तास, तर 1 तासापूर्वी घेतलेलं आपल्याला साहजिकरित्या जशास तसं लक्षात राहणार आहे. 1 दिवसात घेतलेलं ज्ञान आपल्याला बऱ्यापैकी लक्षात राहील. 1 महिन्यापूर्वी घेतलेलं ज्ञान जवळपास बांधवांना आपलं 40% विसरून जातं, 60% विसरतं. आपल्याला 55% मार्क पडायचे. मग आता परीक्षेला आपल्या 14-15 दिवस बाकी आहे. म्हणजे इथून पुढे जर तुम्ही जे वाचलंय ते तुमच्या बांधवांनो कमीत कमी किती दिवस, किती टक्के लक्षात राहणार आहे, ते 80%, 79% लक्षात राहणार आहे. म्हणून आठवडा 15 दिवस खूप महत्वाचे. 24 तासात जर तुम्ही वाचलं तर ते बांधवांनो तुम्ही शक्यतो ते विसरूच शकत नाही, असं एबिंगहॉसला सांगायचंय. त्यामुळे हे 15 दिवस तुमच्या आयुष्याचं सोनं करणारे आहे. तुम्ही जर कोणी अभ्यासच केला नसेल, काहीच केलं नसेल तर घाबरून जाऊ नका. आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं हे प्लॅटफॉर्म आहे, याच्यावरती परीक्षाभिमुखच ज्ञान या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे. हे आवर्जून तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. मग आता बघा सर म्हणा मग असे कुठले टॉपिक आहे जास्त मार्काचे. आता मी गप्पा मारित नसतो कधी, काय बाप दाखवणे तर श्राद्ध घाल, अशा पद्धतीचं माझं नेहमी काय असतं बोलणं असतं. तर बांधवांनो मी नाही हे केलेलं, हा याला संविधान तक्ता असं म्हणूया आपल्या मानसशास्त्रीय भाषेत. तर 2013 ते 2000 या ठिकाणी बांधवांनो 24 पेपर 1 असेल पेपर 2 असेल दोघांचं मिळून मी हे तक्ता तयार केलेला आहे. हा महाराष्ट्रामध्ये
बांधवांनो हे विजय सुराशींनीच दाखवलेला आहे महाराष्ट्राला 2021ला. कारण 2017पर्यंत रेग्युलर टीईटीची परीक्षा व्हायच्या, पण 18-19ला झाली, पण नंतर परत ते भ्रष्टाचार झाला, स्टॉप झालं. तर मग थोडंसं शांत झालं होतं वातावरण. तर त्यामुळं बांधवांनो ह्या जवळपास 8च काय आहे प्रश्नपत्रिका आहे, पेपर 1 पेपर 2च्या असे एकत्रित मिळून. तर याची संख्या तुम्हाला कळेल की कुठल्या टॉपिकवरती किती क्वेश्चन आतापर्यंत विचारले गेलेले. मग आपण कुठल्या घटकावर जास्त काय द्यायला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. शिक्षकाला ते येतं म्हणून शिक्षकाने शिकवायचं नसतं. ते म्हणतात ना की ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे माहिती, तो श्रीमंत आणि प्रगतशील होत असतो. तुमचं आमचं कसे, शेजाऱ्याने वांगे लावले का आपण वांगे लावायचे, शेजाऱ्यांनी जर का कापूस लावला तर आपण कापूस लावायचा, शेजाऱ्यांनी ऊस लावला का आपण लावायचा. अरे पण तुम्ही बघा ना, माझी शेती तशी आहे का, माझ्याकडे मुबलक पाणी आहे का, त्याला काहीतरी त्यांनी वांगे लावले, त्याचे कोणतरी ओळखीचे असतील मार्केटमध्ये, ते घेऊन जातील. तुम्ही जर परत वांगे लागले तर आपण बांग व्हायचं येडे ना आपल्यावर. त्यामुळं मी जे सांगतो, जे दाखवतो, हे मी शोधलेलं तत्वज्ञान आहे, परंतु हे परीक्षा परिषदेने याच्यावर प्रश्न विचारलेले हे आवर्जून लक्षात ठेवा. पेपर 1 आणि पेपर 2ची दोन्ही. मग आता बघा या ठिकाणी 14 क्वेश्चन तुम्हाला दिसतात बघा, मानसशास्त्रज्ञाचं योगदान. त्यामुळे जेवढे काही शास्त्रज्ञ साधारणतः 20 वेगवेगळे शास्त्रज्ञ आहे, त्यावरती तुम्ही काय करायचा, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. पहिले 10 तर शास्त्रज्ञ तुमच्या पहिल्याच चॅप्टरमध्ये येतात. त्यामुळं महत्त्वाचा टॉपिक आहे 14. त्यानंतर बालमानसशास्त्राचं जरी विषयाला नाव असेल, परंतु हेच शास्त्रज्ञ इथं आहे, म्हणजे एकूण ते 20 क्वेश्चन होतील. त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र यावरती बांधून 5च क्वेश्चन विचारले गेलेले आहे. पण त्या शैक्षणिक मानसशास्त्राची जी अध्ययन प्रक्रिया आहे त्यावरती मात्र 16 क्वेश्चन आहे. त्याचाच एक दुसरा भाग आहे उपपत्त्या, त्यावर 16 क्वेश्चन आहे. म्हणजे हे तिन्ही चॅप्टर हे खऱ्या अर्थाने एकच चॅप्टर आहे. तर हे तुमचं डीएडचं पुस्तक आहे बा, ते इथं आवर्जून लक्षात ठेवायचं. आणि हे बालमानसशास्त्र नाही आहे, अध्यापनशास्त्राचा भाग आहे. हा कशाचा भाग आहे, अध्यापनशास्त्राचा. त्यानंतर येतात अध्ययनावर परिणाम करणारे घटक, ते एकूण असतात 13 आणि हे 2 15 असे बांधवनो. हे 15 टॉपिकवरती 15 क्वेश्चन दरवेळेस असतात. मग त्याकरता अनुवंश किंवा परिस्थितीवर एक क्वेश्चन येणार, संवेदना आणि अवबोधावर एक क्वेश्चन येणार, संबोध आणि प्रतिमावर एक येणार, कल्पना आणि विचारावर एक येणार, स्मरण आणि विस्मरणावरती बांधवनो खूप कमी वेटेज दिलेलं आहे. अवधान आणि अभिरुचीवरती मात्र वेटेज दिलेलं आहे. तर हे टॉपिक बांधवनो अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षेत काहीतरी चांगले मार्क पडन, अन्यथा पडणार नाही. प्रेरणा धारणावरती सुद्धा दरवर्षी एक क्वेश्चन येतो. परंतु काही असे टॉपिक आहे की त्यावरती विशेष प्रेम आहे परीक्षा परिषदेचं. जसं बुद्धिमत्ता आणि त्याच्या वेगवेगळ्या उपपत्त्या 17 घटक आहे. व्यक्तिमत्व घ्यायचे बांधवनो, आज आपल्याला त्याच्यावरती 6 क्वेश्चन आहे. खूप छान टॉपिक आहे, परंतु 1-2 क्वेश्चन दरवेळेस विचारले जातात. बालकाची वाढ आणि विकास आपण बऱ्याच वेळा टॉपिक घेतलेला आहे, याच्यावर 21 क्वेश्चन आलेले आहे. संक्रमणावरती छोटा टॉपिक आहे अर्ध्या तासाचा, यावरही 5 टॉपिक येतात. विशिष्ट लक्ष गटातील बालकं महत्त्वाचा टॉपिक आहे, 12 प्रश्न आहे याच्यात. परत शिक्षकाची गुणवैशिष्ट्यावर 5, म्हणजे हे शिक्षकाची व्यक्तिमत्व आणि शिक्षकाचे गुणवैशिष्ट्य दोन्ही मिळून केलं तर 10 क्वेश्चन होतात. आपल्याला ते दोन्ही आज कव्हर करायचे एका तासात. त्यानंतर अध्यापन पद्धती 22 मार्काला विचारल्या जातात. अध्यापन प्रतिमाने हे सुद्धा IMP आहे, पण आजकाल मधल्या काळात त्याच्यावरती क्वेश्चन नाही येऊ लागले. मागच्या वेळेस सुद्धा 2024ला एकच क्वेश्चन होता. मूल्यमापनावरती मात्र क्वेश्चन भर द्यायचा आहे. शालेय आंतरक्रियेवरती सुद्धा भर द्या आणि तुमचं मानसिक आरोग्य यावर सुद्धा तुम्हाला भर द्यायचं आहे. मग आता सर तुम्ही काय करा, हे लई टेन्शन आलं म्हणा आम्हाला, आणखीन सोपं करून सांगा. तर मी तुम्हाला सांगतो, हे 7 टॉपिक तुमचं आयुष्य बदलणार आहे. 7 टॉपिक 7. पहिलं शास्त्रज्ञ, माझा अभ्यास सांगतो, सर्वाधिक क्वेश्चन शास्त्रज्ञ. नंबर 2 बांधवनो उपपत्त्या. उपपत्त्या झाले की बांधवनो नंबर 3 अत्यंत महत्वाचं की अध्ययन प्रक्रिया. अध्ययन प्रक्रिया यावर सर्वाधिक क्वेश्चन असतात. नंबर 4 तुमचं बालकाची वाढ आणि विकास. बालकाची वाढ आणि काय विकास, विकासाच्या अवस्था नसतात का, बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था वगैरे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं आणखीन सर्वाधिक मार्क देणारा तुम्हाला की तो विशिष्ट लक्ष गटातील बालक, विशिष्ट लक्ष गटातील बालके.
याच्यानंतर जर आपण परत आणखीन सर्वाधिक याचा पकडला तर तुमच्या अध्यापन पद्धती, अध्यापन पद्धती हे सर्वात जास्त परीक्षेमध्ये विचारले गेलेले, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सर्वात जास्त. आणि नंतर हे 7वा टॉपिक तुमचा तो म्हणजे अध्ययनावर परिणाम करणारे घटक, त्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता सुद्धा आली. हे टॉपिक तुम्हाला कमीत कमी 20 मार्क पाडून देणार आहे. 7 टॉपिक, मग याच्यावर भर द्या की. हे 13 टॉपिक ही एकूण 13, 14, 15, 16, 17, 18 असे 18 राहिलेले जे दिवस आहे कमी दिवस, ह्या कमी दिवसात याच्यावरती भर द्या. तुम्ही म्हणता हे तर आम्हाला माहिती आहे ते माहिती आहे, पण काही जणांना माहीत नाही ना, त्यासाठी चाललं ना ते. ज्यांना माहिती नाही आहे, जे आपल्याकडे क्लास लावतात त्याला कळणार आहे, पण ज्यांनी लावलेलं नाही आहे त्याला कसं कळन ते. त्याच्यासाठी बांधवांनो आवर्जून यावरती लक्ष द्या. तर याच्यापैकी आज आपल्याला काय करायचं आहे, शिक्षकाची गुणवैशिष्ट्य आणि शिक्षकाचं व्यक्तिमत्व या घटकावर आपल्याला जोर द्यायचा आहे. आता याच्यानंतर पहा, काही जणांनी TETचा फॉर्मच भरला नाही. आज रोजी सुद्धा बरेचशा आमच्या शिक्षक संघटना लढत आहे की जे लोक 2013 नंतरचे आहे त्यांना तुम्ही TET ठेवा, पण 13च्या आधीचे जे त्यांना ठेवू नका. असे 6 लाख शिक्षक आहे. तर त्यांनी असंच गुरमीमध्ये फॉर्म भरलेला नव्हता, पण शासनाने कटिबद्ध ठेवून शासनाने तो GR किंवा त्या गोष्टी तशाच ठेवलेल्या आहे. आज महाराष्ट्राबाहेरचे लोक तर खूप आत्महत्या करू लागलेले आहे. त्यामुळे मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे, घाबरून जाऊ नका. जरी तुम्हाला 2 वर्षात सांगितलं असेल तर बांधवांनो, CTET परीक्षा ही अत्यंत सोपी असते आणि ती रेग्युलर वर्षातून 2दा होती. कारण CTET मध्ये तुमचा DED आणि BEDचा सिलेबस किती मार्काला आहे, तो 75 मार्काला आहे आणि त्याचं आपलं पुस्तकच आहे स्वतःचं, माझं हे शिक्षणशास्त्र नावाचं. तर त्या क्वेश्चनच्या बाहेर जात नाही. त्यामध्ये आवर्जून एका पानावरती हिंदी मटेरियल असतं आणि त्याचाच अनुवाद इकडे बांधवणं कशात असतो, मराठीत असतो. त्यामुळं हिंदी टू मराठी, जसं आपण इंग्रजी शिकवताना ट्रान्सलेशन पद्धत वापरतो, इंग्लिश टू मराठी किंवा इंग्लिश टू मदर टंग, तसं इथं हिंदी टू मदर टंग म्हणजे आपली मायबोली मराठी भाषा. तर त्यामुळं तुम्ही DED BEDला किंवा 10-15 वर्ष तुम्ही जी सर्व्हिस केलेली आहे त्या सर्व्हिसमध्ये बांधवणं तुम्हाला जे काही ज्ञान मिळालेलं असतं, तुम्ही सहवासातून जे शिकता त्यातनं तुम्हाला फायदा होईल. आणि ती परीक्षा तुमची फेब्रुवारी महिन्यात आहे. म्हणजे इथून पुढं जरी तुम्हाला भीती वाटत असली तर पुढं काय किंवा तुम्ही एक TETचा पहिला पेपर पास झाले, दुसरा नाही झाले, दुसरा झाले, पहिला नाही झाले, काहींना फॉर्मच नाही भरले, तर बांधवनो त्या परीक्षेचे आवर्जून फॉर्म आता निघतीलच या आठवड्यामध्ये. तर तुम्हाला जर त्याची तयारी करायची असेल तर नुसता तुम्हाला बालमानसशास्त्र शिकायचं असेल हिंदीमधून तर तुम्ही त्याची फी 500 रुपये आहे. ह्या नंबरवरती तुम्ही फक्त मेसेज करायचा आहे की मला क्लास लावायचा आहे. तुम्हाला ॲपची लिंक येईल, त्यामधनं ॲप डाउनलोड करायची आणि ती बॅच परचेस करायची. त्यानंतर तुम्हाला जर 75 मार्काची तयारी करायची आहे, कारण काही मुलं मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, विज्ञान त्यांचं वाचन झालेलं असतं, मग त्यांना फक्त शिक्षणशास्त्र शिकायचं आहे की जे आता आपण शिकलेलं नाही याच्यामध्ये, तर त्याची 1000 रुपये फी आहे. आणि काहीला वाटत असतं की सर मला सगळं शिकायचं आहे, मला तुमच्याकडून नोट्स पण पाहिजे याच्या PDF स्वरूपात पण, आणि परत काय म्हणू आपण त्याला ऑफलाईन पुस्तकं पण पाहिजे मला याचे 5. तर एकाच 5 याचे मी एकाच पुस्तकात असं छानसं पुस्तक तयार केलेलं आहे की एका बाजूने मराठी आणि एका बाजूने हिंदी. म्हणजे एखाद्याला जर हिंदी वाचता नाही कळलं की काय तर त्याला मराठीत वाचता येतं. म्हणजे ते म्हणतो ना, बुडत्याला काठीचा आधार. सुरुवातीच्या काळात शब्दभंडारच वाढला पाहिजे. तर त्याकरता ह्या बॅचेस आम्ही सुरू केलेले आहे. हा नंबर आहे माझा 9657451645. यावर व्हॉट्सअपवरती मला संपर्क साधायचा आहे. मी काही कॉल उचलत नाही. मी एक ग्रँटेड शाळेवरती माध्यमिक शाळेवर शिक्षक आहे. दिवसभर कोचिंग क्लास करावं लागतं, परत काही वेगवेगळे शैक्षणिक उपक्रमात मिटिंगमध्ये असतो. परत तुम्ही म्हणायचे फोन नंबर तर द्याला, तो फोन काही तू उचलीत नाही, मग सगळा घोळ होईल. त्याच्याकरता व्हॉट्सअपवर टाका. आमचे विद्यार्थी, आमचे काही प्रतिनिधी ते तुमचं नक्की शंका निरसन करतील. तर ही एक तुम्हाला माहिती देतोय मी आणि खूप सोपं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देणार. याच्यावर तुम्ही जर म्हणले सर मला बॉन्डवर लिहून देता का, यस, ह्या 2000ची बॅच जर तुम्ही लावली, मी तुम्हाला माझ्या नोट्सही देणार, हे पुस्तकं फ्री ह्या 2000तच, आणि तुम्हाला तुमची हमी घेणार की तुम्हाला काही जग तिकडे भूकंप जरी आला तरी तुम्हाला मी बांधवांनो 90+ मार्क पाडून देणार. कारण माझ्या विषयाची 75 मार्क आहे. बाळासाहेब तुम्हाला मराठी शिकवणार, बाळासाहेब इंग्रजी शिकवणार. मग राहतं काय खाली बांधवांनो, इतिहास भूगोल तर तुम्ही वाचून करणार आहे. आलं लक्षामध्ये? ते
तुम्ही NCERTच्या नोट जरी वाचित बसले दररोज, पण ते कोणी काय वाचायचं, कोणतं वाचायचं याचं ज्ञान पाहिजे ना. इथं सगळा घोळच आहे आपला. आपण सगळं दुसऱ्या जीवावर चालत आहे आपलं. त्यामुळे बघा आता आधी मराठीचं आपण घेऊ, नंतर CTETचं होईलच. तर बघा सगळ्यात महत्त्वाचा पेपर 1 साठी जे काही व्याख्या विचारल्या जातात दरवर्षी, त्या व्याख्या बांधवांनो तुम्ही ह्या तक्त्यामध्ये मी आवर्जून मांडल्या. त्या जर मी अशा सरळ सरळ लिहिल्या असत्या तर ते तुम्हाला कळलं नसतं. आता बऱ्याच वेळा बांधवांनो म्हणजे 2000 तुमचं 24 असेल, त्यानंतर 2000 तुमचं 21 असेल, 19 असेल, 17 असेल. 17 पासून ह्या टॉपिकवर सर्वाधिक क्वेश्चन विचारले जातात. आता 24ला सुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ बघा, परीक्षेला जाता जाता नावाचं. मी एक 15 मिनिटं याच्यावरती बोललो होतो. 15 मिनिटात बांधवांनो तुम्हाला मी सांगतो की मुलांना एवढं काही समजलं होतं की अरे वा, की क्या बात आहे सर, याच्यावरचे क्वेश्चन आम्ही नक्कीच सोडवले. मी ज्या विषयाचं स्पष्टीकरण देत होतो तर त्यावेळेस मुलांनी सांगितलं सर काल तुम्ही जे घेतलं तेच उतरलंय परीक्षेमध्ये. त्यामुळं आवर्जून याच्याकडे लक्ष द्यायचं आहे की इकडं शास्त्रज्ञ आणि इकडं त्यांच्या व्याख्या आहे, हे तुम्हाला कुठल्याच पुस्तकात पाहायला भेटणार नाही. आलं का लक्षामध्ये? तर हे मी नेमकं परीक्षेला जाताना काय शिकवलं पाहिजे, कसा अभ्यास शॉर्ट केला पाहिजे. तर बघा नॉर्मल मन नावाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी व्याख्या केली होती शरीर रचनेचे संकलित रूप म्हणजे व्यक्तिमत्व. तुमची जी काही शरीर रचना आहे, जे बाह्य भाग आहे, त्याचं जे काही संकलित रूप असतं त्यालाच व्यक्तिमत्व म्हणायचं आहे. मग आता कसं लक्षात ठेवणार की नॉर्मल मन यांनी काय सांगितलंय, संकलित रूप म्हणजे व्यक्तिमत्व. बाकीच्या 12 भानगडी विसरून जायच्या. परीक्षेमध्ये तुम्हाला अचानक त्या व्याख्येमध्ये शब्द आठवणार. एखाद्या ओळीमध्ये एखाद्या काय असतं, पूर्ण संकल्पनेचं अवघ्या एका ओळीत संक्षिप्त रूप म्हणजे व्याख्याची व्याख्या आहे. खूप मोठ्या तत्वज्ञानाचं एका ओळीत सांगितलेलं स्वरूप म्हणजे व्याख्या. मग ते व्याख्येचे आणखीन आपण शब्द जर केलं तर त्या ओळीमध्ये काय महत्वाचं आहे, तर ह्या अख्ख्या ओळीमध्ये काय महत्वाचं आहे, संकलित रूप म्हणजे छोटी भाग कशाची, शरीराचा छोटा भाग म्हणजे व्यक्तिमत्व, असं नॉर्मल मननी सांगितलेलं आहे बांधवांनो. मग आता दुसरी व्याख्या कोणती आहे, वॅटसन यांची. व्यक्तिमत्व म्हणजे जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल. बघा आता जीवन जगेपर्यंतची वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व. म्हणजे तुम्ही जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तुम्ही काय काय कृत्य केलेलं आहे, ते कृत्य म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व आहे, असं यांना सांगायचं आहे. त्यानंतर पहा G.A. किंबल नावाचे शास्त्रज्ञ यांनी काय सांगितलंय, व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण. मग आता इथं वेगळेपण, प्रत्येक व्यक्तीचं वेगळेपण हे भिन्न भिन्न असतं. रंग, रूप, भाषा, व्यक्तिमत्व, आवड निवड, ह्या सगळ्या गोष्टी काय असतात बांधवांनो, वेगवेगळ्या असतात. हे तुम्ही आवर्जून काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर A.A. स्टकलर नावाचे शास्त्रज्ञ, मागच्या वर्षी याच्यावर क्वेश्चन आलता आणि मी मुलांना आवर्जून सांगितलं होतं की व्यक्तीच्या वर्तनाची जी गोळाबेरीज आहे, असं ह्या गोळाबेरीजवर आपण अंडरलाईन मारली होती. तर मुलांनी लगे आवर्जून, मी ज्यावेळेस पेपर झाला आणि 4-5 वाजता सांगायला लागलो की बांधवांनो बघा ही व्याख्या विचारली गेली कुठल्या शास्त्रज्ञाची, तर सगळ्या पोरांनी कमेंट केली सर म्हणे गोळाबेरीज गोळाबेरीज. तर बघा स्टकलर नावाचे शास्त्रज्ञ आहे, यांनी सांगितलं हे व्यक्ती वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व. आणि सर्वमान्य व्याख्या तुम्हाला ह्या वर्षी विचारली जाणार, पहा आवर्जून लक्षात ठेवा. G.W. ऑलपोर्ट नावाचा शास्त्रज्ञ, तुम्हाला परीक्षेत व्याख्या अशी येऊ शकते की खालीलपैकी व्याख्येपैकी सर्वमान्य व्याख्या कोणती आहे, तर परिसराशी व्यक्तीचे जे काही वैशिष्ट्यपूर्ण समायोजन असते. वैशिष्ट्यपूर्ण समायोजन म्हणजेच कुणाची व्याख्या आहे, ऑलपोर्टची व्याख्या आहे. पहा G.W. लक्षात नसून राहत तर कमीत कमी ऑलपोर्ट लक्षात राहील. आणि मी ज्या ज्या गोष्टीवर अंडरलाईन मारल्या त्या तुम्ही काय करायच्या, लिहून घ्यायच्या आहे. त्यानंतर पहा गिलफोर्ड, अत्यंत महत्त्वाचं आहे, बुद्धिमत्तेवर खूप मोठं कार्य आहे ह्या व्यक्तीचं. गुण वैशिष्ट्यांची आकृतीबंध म्हणजेच व्यक्तिमत्व. कशाची आकृतीबंध, गुण वैशिष्ट्यांचा आकृतीबंध. मग हे आकृतीबंध जरी तुम्ही लक्षात ठेवला, हा कोणाचा आहे, गिलफोर्डचा आहे. तर सगळ्यांनी काय करायचंय, ज्याला ज्याला आपापल्या दैवताला स्मरून पहिले लिहायचंय. शास्त्रज्ञ व्याख्या, नॉर्मल मन संकलित रूप म्हणजे व्यक्तिमत्व. वॅटसन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजेच व्यक्तिमत्व. किंबल इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजेच व्यक्तिमत्व. स्टकलर वर्तनाची गोळाबेरीज म्हणजेच व्यक्तिमत्व. ऑलफोर्ड की व्यक्तींचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन म्हणजेच व्यक्तिमत्व. आणि गिलफोर्ड म्हणजे बांधवनो आकृतीबंध म्हणजे व्यक्तिमत्व. हे इमानदारीनं लिहा. मी काही देव नाहीये आणि तुम्ही काही बांधवनो काही देवाचे पुत्र नाहीये. त्यामुळे आपल्याला ऐकावं लागेल, आपल्याला बघावं लागेल, आपल्याला लिहावं लागेल, आपल्याला सराव करावा लागेल, तेव्हाच तुम्हाला ते येईल.
अशी काही माझ्याकडे जादूची कांडी नाही की सुरासरचं लेक्चर केले केले मार्क पडणार आहे. तुम्हाला पारंपरिक पद्धतीने त्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. पण आजकाल काय झालेलं आहे, सगळं थोटांड चाललेलं आहे, सगळं नुसतं भपकेबाजी सुरू आहे. आणि मग या भपकेबाजीमुळं 4% आणि 3% रिझल्ट लागतो. तुम्हाला शिकायचं असेल तर हे वही पेन लिहून घ्यावंच लागणार आहे. कारण तुमची आमची एबिंग हॉसच काय सांगतोय की तुम्ही 24 तासापेक्षा जास्त काळ जर गेला तर तुमचं 40% ज्ञान विसरून जाते. मग त्याला स्मरणात ठेवण्यासाठी ते लिहा. ते म्हणतात ना, 100 बार बाका लेकिन एक बार लिखा 100 बार के बराबर होता है. 100 वेळा वाचण्यापेक्षा एकदाच लिहून वाचा, 100 वेळाच्या बरोबर असतं. हे आवर्जून लक्षात ठेवा. पटकन मी इकडे एक अवघ्या अर्ध्या मिनिटासाठी इकडे साईडला बसतो. सगळ्यांनी पटकन फास्ट लिहायचंय, फास्ट लिहायचंय, फास्ट लिहायचंय. चला बरं, लेक्चर कसं वाटतंय त्याच्यासाठी सुद्धा कमेंट करायच्या. मी इथं काही माझे सगळे कामं धंदे सोडून तुमच्यासाठी लेक्चरला समोर आलेलो आहे. त्यामुळे हे महाराष्ट्रातील जे काही आमचे इतर आम्हाला चाहणारे मुलं आहे, जे क्लास करत नाही आहे, माझं तर नेहमी सांगणं असतं की अरे आधी सिलेबस संपवू आपण, त्याचं रिव्हिजन करू, नंतर क्वेश्चन सोडू शेवटच्या 8 दिवसात. तर तुमचं आता सुरू झालं आहे सर, प्लीज सर, प्लीज सर, प्लीज सर, प्लीज. आलं लक्षामध्ये? स्क्रीन व्यवस्थित दिसते का रे सगळ्यांना? ऑल क्लिअर आहे ना सगळं? हां. माझं बक्षीस काय माहिती का, की तुमचं समाधान. तुम्हाला ते कळलं पाहिजे की सर ह्या सगळ्या 6 व्याख्या माझ्या लक्षात आल्या. नॉर्मल मन म्हणलं की काय, की सांगायचं ते संकलित रूप म्हणजे व्यक्तिमत्व, हे नॉर्मल मनने सांगितलं. वॅटसननी काय सांगितलंय, की जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल, जन्मापासून मृत्यूपर्यंतची वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व. बघा आता ही आपल्या आत्ताशी व्याख्या संपल्या आणि मी पैन देऊन सांगतो, तुमच्या 2025 मध्ये ह्या व्याख्येपैकी एक व्याख्या तुम्हाला विचारली जाईल, किंवा तुम्हाला सगळं जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतंय. हो, सगळं जोड्या लावायला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ही कोणती कोणाची व्याख्या आहे येऊ शकतं. काही 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 नादच नाही करायचं त्यांचा. त्यानंतर आता व्यक्तिमत्वाची काही वैशिष्ट्य आहे. मग व्यक्तिमत्व हे कसं असतं बांधून, आता हे IMP करा. आता हा जो टॉपिक आहे तो आधी वस्तुनिष्ठ होता, ज्ञानावर आधारित. हा आहे आकलनावर आधारित. याला IMP करा. 2025 वर एक क्वेश्चन येणार याच्यात. सत्य असत्य 2025. सत्य असत्य याच्यावर येणार म्हणजे येणार. त्यामुळे व्यक्तिमत्व हे कसं असतं, गतिमान असतं, हे बदलत असतं नेहमी. म्हणजे आज जरी तुम्ही बांधवांनो दिसायला कुरूप आहात, तुमचे केस चांगले नाही आहे, चेहरा चांगला नाही आहे, पण तुम्ही चांगलं ब्युटी मेथडनी गेले, चांगले चांगलं तुम्ही नेहमीच फेशियल करत राहिले, नेहमीच तुमच्या व्यक्तिमत्वावर जर काम केलं, चांगलं पैसे खर्च केले, तर तुमच्या व्यक्तिमत्वात बदल होऊ शकतो, बदल होऊ शकतो. त्याकरता याला काय म्हणायचं बांधवांनो, की व्यक्तिमत्व हे कसं असतं, मग गतिमान असतं, ते बदलत असतं. नंतर हे व्यक्तिमत्व विविध घटकांचा, गुणधर्मांचा आणि गुणवैशिष्ट्यांचा समुच्चय. व्यक्तिमत्व म्हणजे काही एक अंगी नसतं, ते त्याच्यामध्ये अनेक घटक असतात, अनेक गुणधर्म असतात, अनेक गुणवैशिष्ट्य असतात, आणि यांचा समुच्चय म्हणजे यांचाच एकत्रित गुच्छ, एकत्रितपणा म्हणजेच व्यक्तिमत्व. आलं का लक्षात? मग बाह्य भाग आला, अंतर्गत भाग आला, तुमचा स्वभाव आला, तुमच्या नंतर काय म्हणू आपण, पार्श्वभूमी आली तुमची कौटुंबिक, हे सुद्धा व्यक्तिमत्वामध्ये येतच. आवड निवड सुद्धा तुमची व्यक्तिमत्वामध्ये येत असते. नंतर प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व, प्रत्येक व्यक्तीच व्यक्तिमत्व असतं, हेही लक्षात ठेवा. अगदी बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीला एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व असतंच, आणि प्राण्यांना सुद्धा व्यक्तिमत्व नसते, हे एक लक्षात ठेवा. प्राण्यांना व्यक्तिमत्व नसते. हा पण प्राणी शिकत असतात बरं का. तिकडचं क्वेश्चन आहे अध्ययन प्रक्रियेत, की प्राणी सुद्धा अध्ययन करतात. तर लक्षात ठेवा, हो, पण प्राण्यांना व्यक्तिमत्व नसते, हे मात्र खरं आहे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व हे कसे असतात, भिन्न भिन्न असतात. अगदी बरोबर. माझं व्यक्तिमत्व वेगळं आहे, तुमचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, तुमच्या सासूबाईचं वेगळं आहे, तुमच्या मिस्टरांचं वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे काय असतं, भिन्न भिन्न असतं. आवर्जून लक्षात ठेवा. पुढे पहा, व्यक्तिमत्वामध्ये
अनुवंश आणि परिस्थिती यांचा मोठा वाटा आहे. हो, अगदी बरोबर. तुम्ही कुठल्या घरामध्ये जन्माला आले आणि तुम्ही कुणा सोबत राहतात, यावरून तुम्ही कपडे घालायचं ठरवतात, यावरून तुम्ही बोलण्याचं ठरवतात, तुम्ही खाण्याचं ठरवतात, वागण्याचं ठरवतात. ते म्हणतात ना मग एक, की संगत करो बडो की तो बढ़त बढ़त जाए और संगत करो घटो की तो घटत घटत जाए. बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय, हे लिहून घ्यायचंय बरं का. मी सांगितलं ना, IMP करा, आकलनावर क्वेश्चन येणार 2025ला. इतरत्र मॅसेज करायचे नाही, वही पेन घेऊन ठेवा. कारण तुम्हाला मी याच्यावरती 10 ते 15 शेवटी क्वेश्चन केलेले, काही परीक्षेत आलेले आणि काही येणारे आहे. त्यामुळे संभाव्य क्वेश्चन पण आपण घेणार आहे. पण तुमच्या जर वहीत पेनात हे कंटेनच नसेल, तुम्हाला उत्तर कसं सांगता येईल? मी काही द्रोणाचार्य नाही, तुम्ही काही अर्जुन नाहीये. आपण कलियुगातले कोण आहे, सगळे शिक्षक आणि विद्यार्थी आहे. त्यामुळे तुम्ही असं काय म्हणते त्याला, इतर जे लोक तुम्हाला शिकवतात तसं मला नाही आवडणार. ते तुम्हाला माझ्या पद्धतीनं शिकावं लागेल. नाही तर हे सगळं मग काय करत असतो मी, बंद करून टाकीत असतो. वायफट बडबड करायची नाही, तिकडंच चलत तिकडं. एखाद्या मुलीनं जर हटकून एखादी मुलगी काय करते विचारते, मग CTETचे फॉर्म सुरू झाले का? लगेच इकडून 2-4 सुरू. नाही मॅडम, आणखीन सुरू नाही झाले. लगेच काय करायचं तुला? ती तिचं बघून घेईन ना, तू तुपलं इकडे लक्ष दे ना. याच्यामुळेच वाटोळी झाली ना, दीड आपले असं तसंच पास झालंय. दरवेळेस TETला 1-2 मार्क काऊन जाते? ते बंद करा ना आता ते असेच चाळे. हा, तिचा नवरा सांगेन ना तिला आले का नाही आले. नवऱ्या नाही सांगितलं, भाऊ सांगन, मैत्रीण सांगन, तुला काय घे नाही तिचं. इकडे लक्ष दे सगळे. उगं वायफट अशा कमेंट करायची नाही अजिबात. बघा, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा घटक, मग पहिला हा आंतरिक घटक आहे, दुसरा हा बाह्य घटक आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न येणार की आंतरिक घटक ओळखा, बाह्य घटक ओळखा. तर आंतरिक घटक म्हणजे शरीर रचना, हे आत आहे ना आपल्या, माई साफळे, मग हृदय कुठे, माझं बरगाड्या कुठे, माझं आणखीन तुमचं कोणतं पिंड म्हणतात, पित्ताशय कुठे, वगैरे वगैरे. शरीराचे लय मोठे घटक आहे. मी काही विज्ञानाचा स्टुडंट नाही आहे, पण शरीरातले मोठे अवयव आहे आपले सगळे, पंचेंद्रिय वगैरे हे कसे असतात, मग आंतरिक घटकात आहे. नंतर अंतस्राव ग्रंथी असतात आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या, त्या ग्रंथीसुद्धा शरीराच्या आतच आहे. प्रेरणासुद्धा ही शरीराच्या आतून आहे, ती काही दिसत नाही कुठं. नाही तुम्ही म्हणू शकत नाही, चला बाबा मी आता मार्केटला जातो आणि चांगल्या 10 किलो प्रेरणा घेऊन येतो बरं. तर प्रेरणा ही बांधवनो, ही तुमच्या आतमध्ये असते. बुद्धिमत्ता सुद्धा हा आंतरिक घटक आहे. विचार प्रक्रिया आंतरिक आहे. अभिरुची आंतरिक आहे. तुमची अभियोग्यता आंतरिक आहे. अभिवृत्ती सुद्धा आंतरिक आहे. हे सगळे आंतरिक घटक आहे. आता तुम्हाला वाटतं ना किती छान आहे ना, पण ज्या वेळेस परीक्षेत प्रश्न आला ना, की व्यक्तिमत्वाचा परिणाम करणाऱ्या घटकापैकी खालीलपैकी आंतरिक घटक कोणता नाही किंवा आंतरिक घटक कोणता आहे, मग तिथं फ्यूज उडतो की सर नाही समजलं. तुम्ही नुसतं म्हणून जाता नाही समजलं. आपण समजण्यासाठी काय करता, लिहून घेता का हे? तुम्ही लॉजिक लावता का, की अरे शरीर हो आतच आहे, अंतस्राव ग्रंथी कुठं बाहेर दिसते, आतच आहे. प्रेरणा कुठं दिसते, ती आतच आहे. किती जे तुम्हाला बाह्य दिसतं त्याला म्हणायचं बाह्य घटक. जसं कुटुंब, माझी बायको दिसती मला, मग लेकरं दिसते, आई वडील दिसते, मग घर दिसतं, हे सगळं कुटुंब झालं. समाज, शाळा पण दिसते की माझी पत्रे आहे का बिल्डिंग आहे का कसे, शाळातल्या मॅडम दिसतात त्या भारी भारी. मग हे सगळे काय झालंय, हे सगळं बाह्य घटक झालं ना. मग भौगोलिक परिस्थिती कळती की आपण काळे काऊन आहे सगळे, त्यातली त्यात मी काऊन काळा आहे, ऊन आहे इथं लई, उन्हात काम करावं लागतं, आमचे आई वडील सावळे म्हणून मी पण सावळा झालो. हे सगळं काय भौगोलिक परिस्थितीचा परिणाम आहे. मित्र परिवार पण दिसतात आपल्याला, संस्कृती दिसती, व्यवस्थित जॉकेट घातलंय, व्यवस्थितरित्या राहिलेलं आहे, शिक्षकाला शोभेल असा. शिक्षण पण दिसतं आपल्याला समोरून, आणि समूह संपर्क साधने सुद्धा दिसतात. फोन, वही, टेलिव्हिजन वगैरे 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 जे काही साधन आहे, हे सगळं दिसत असतं आपल्याला. काय करत असतं, दिसत असतं. हे आवर्जून काय करायचंय तुम्ही आम्ही लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. आता तुम्ही माझ्यासाठी काय करायचं, हे तर तुम्ही तुमच्यासाठी लिहून घ्यायचंय. फक्त माझ्यासाठी काय करायचंय, याला तुमच्या इतर ग्रुपवरती काय करायचं, हे सेंड करायचंय. काय करायचं, इतर ग्रुपवरती सेंड करायचं आहे, आवर्जून लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्ही लिहिलं असेल असं मी गृहीत धरतो. मी सांगताना स्पष्टीकरण करतानाच करायचं. प्रत्येकदा सांगतो, शरीर रचना, अंतस्राव ग्रंथी, प्रेरणा, बुद्धिमत्ता, विचार प्रक्रिया, अभिरुची, अभियोग्यता, अभिवृत्ती, ह्या सगळ्या आंतरिक भाग आहे. तुमच्या आमच्या शरीराच्या आत आहे, मनात आहे, बुद्धीत आहे.
परंतु बाह्य कुटुंब, समाज, शाळा, भौगोलिक परिस्थिती, मित्र, परिवार, संस्कृती, शिक्षण हे सगळे काय आहे, दिसणारी गोष्टी आहे. कशा गोष्टी दिसणाऱ्या याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. आणि आंतरिक घटकावर क्वेश्चन आलेला आहे, आतापर्यंत बाह्य घटकावर क्वेश्चन आलेलं नाही. पुढे मग सर व्यक्ती महत्वाचे प्रकार, आता याला लय IMP करा. इथंच प्रश्न 3-4 क्वेश्चन आहे तुमचे, याला IMP करा. मी म्हणतो नेहमी प्रकारावर क्वेश्चन येतो, तर इथं पेपर 1 साठी हे लय महत्वाचं आहे. पेपर 1 साठी प्रकारच विचारले जातात की हा व्यक्ती महत्वाचा कोणता प्रकार आहे. मग पहिला आहे पहा, वेगवेगळे शास्त्रज्ञ आहे. हिप्पोक्रेटस नावाचे शास्त्रज्ञ, त्यांनी काही प्रकार सांगितलेले, तर यांचे हे प्रकार सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. वैज्ञानिक शास्त्रज्ञांचे जनक हिप्पोक्रेटस यांनी, वैदिक शास्त्राचे बरं का, वैदिक शास्त्राचे जनक हिप्पोक्रेटस यांनी काय केले, इसवी पूर्व 400 मध्ये शरीर रचनेवर आधारित व्यक्ती महत्वाचे किती प्रकार सांगितले? 4. पहिलाच प्रश्न येईल, हिप्पोक्रेटस यांनी किती प्रकार सांगितले? तर हिप्पोक्रेटस यांनी 4 प्रकार सांगितले, हे डोक्यात ठेवा. त्यांच्या संशोधनानुसार मानवी शरीराचे अंतःस्राव ग्रंथी, रसायन, द्रव्य वाहतात आणि याचा आपल्या स्वभावावर परिणाम होतो. आपल्या शरीरामध्ये आपण काय खातो, त्या खाण्यातून कोणत्या ग्रंथी आपल्या शरीरात निर्माण होतात, कुठले रसायन निर्माण होतात, त्या रसायनावरून आपला स्वभाव काय होतो, बनतो. कधी कधी खूप लोक रागीट असतात, काही लोक लईच त्यांना रागच येत नाही अजिबात, काही नुसतेच हसत असतात, काही नुसते खातच बसतात. तर याचा परिणाम हा असतो की बांधवांनो, त्यांच्या शरीरात कुठले ग्रंथी, रसायन आणि द्रव्य वाहत आहे, याच्यावरून त्या सगळ्या गोष्टी ठरतात. हे आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. चलो, मग आता बघा, त्यांनी हे 4 प्रकार सांगितलेले आहे. पहिला प्रकार आहे रक्तपित्त. काय बांधवांनो, रक्तपित्त. दुसरा आहे पिवळे पित्त. तिसरा आहे काळे पित्त. नंतर एक कफपित्त. तर ह्या रंगावून सुद्धा डोक्यात ठेवायचं. आता रक्तपित्त हे लोक कसे असतात, ज्याच्यात रक्त चांगलं आहे, ते आनंदी, उत्साही असतात, आशावादी असतात. काय असतात? आशावादी असतात. म्हणजे उदाहरणार्थ, जिथं लात मारीन तिथं पाणी काढण्याची ताकद ज्या लोकात असतात त्यांना म्हणतात रक्तपित्त, आणि हे चांगले लोक आहे. आता पिवळे पित्त म्हणजे काय? शीघ्रकोपी, रागीट. आलं का लक्षात? म्हणजे आधी काय करायचं, भस भस बोलायचं, शिव्या द्यायच्या, आणि नंतर कोणी हाणाला आणायचं, म्हणजे अरे अरे असं बोललो होतो मी, बरं, किंवा मी बोललोच नव्हतो. मग आता बोलायच्या, हा बोलणं झाल्यावर विचार करण्यापेक्षा बोलायच्या आधी विचार करा. त्याकरता हे थोडेसे घातक लोक असतात, शीघ्रकोपी. आलं का लक्षामध्ये? यांचा मेंदू म्हणते लोक सरकलेला आहे किंवा गुडघ्यात आहे, अशा प्रकारची व्यक्ती इथं पिवळ्या पित्तामध्ये येतात. नंतर काळे पित्त म्हणजे काय? आधीच तुम्हाला कळतंय, निराशावादी आहे. आशावादी कोण आहे? रक्तपित्त. आणि निराशावादी कोण आहे इथं बांधवांनो? इथं निराशावादी आहे कोपिष्ट, आणि हे नेहमी निगेटिव्ह विचार करणारे. कफपित्तवाले काय? अत्यंत निष्क्रिय, सुस्त आणि मंद लोक. हे काय आहे? कफपित्तामधले लोक आहे. तर सर म्हणा, परीक्षेत क्वेश्चन कसं येईल? क्वेश्चन एक ते यांच्या जोड्या लावा येईल, कोण कसं कोणाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं येईल की कोणता व्यक्ती चांगला आहे. तर चांगला व्यक्ती हे आहे बांधवांनो तुमचा रक्तपेशीवाला, आणि अत्यंत वाईट किंवा समाज चा उपयोगाचा नसलेला आहे निष्क्रिय लोक आहे कफपित्त. त्यामुळं कफपित्त नसावं आणि रक्तपित्त असावं, हे जनरल लोक झाले. आलं का लक्षामध्ये? हे जनरल झाले. ठीक आहे, रागीट काही प्रमाणात आपण करू, पण निराशावादी कशाला मित्र करायचे? तर हे कशामुळे होतं की तुमच्या शरीरात असलेले हे पित्ताचे प्रकार आहे. पित्त म्हणजेच रसायन, द्रव्य पदार्थ. तर द्रव्य पदार्थ, जुने लोक नाही का म्हणतात की कधी हॉटेलचं खाऊ नका, पण मधल्या काळामध्ये इतकं हॉटेलचा कार्यक्रम सुरू झालेला आहे खतरनाक की तुम्ही बोलूच शकत नाही बांधवांनो. जुने लोक कोणाच्या हातचं खाऊ नका, याच्या हातचं खात नाही आम्ही, त्याच्या हातचं खात नाही. तर त्याचं कारण आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा काय होत असतो, परिणाम होत असतो, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. मग दुसरं आहे बांधवांनो, केशमर यांचे प्रकार. केशमर नावाचा शास्त्रज्ञ आहे. केशमर यांचे प्रकार सुद्धा बांधवांनो आपण या ठिकाणी अभ्यासायचे आहे. यावर सुद्धा एकदा क्वेश्चन येऊन गेलाय, केशमरवर येऊन गेलेला आहे. केशमर यांनी जर्मनीमधील मानवोपचार तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या संशोधनातून, निरीक्षणातून व्यक्तीच्या शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्वाचा जवळचा संबंध सांगितलाय. मग जाड व्यक्ती कसा असतो, आणि यांनी सुद्धा किती प्रकार सांगितलेले? 4च सांगितलेले. किती प्रकार सांगितले? 4च प्रकार सांगितले. इथं सुद्धा असाच क्वेश्चन आलेला आहे आणि येऊन जाईल. आलं लक्षामध्ये? येऊन सुद्धा जाईल. मग आता यांचा पहिला प्रकार आहे
मेदप्रधान. मग आता मेदप्रधान म्हणजे याचे शरीर कसं असतं, गोलाकार असतं, याचे स्नायू जाडजूड असतात. आता मी आधी थोडासा सडपातळ होतो, परंतु आता मी थोडासा मेदप्रधान झालेलो आहे. कारण मला आता काय कोरोनाच्या काळानंतर शाळा सुट्ट्या होत्या, नुसते वेगवेगळे पदार्थ स्वतः करायचो, स्वतः खायचो, पार्ट्या करायचो. पार्ट्या म्हणजे तशा पार्ट्या नाही, कुठं दाळबट्टीची, कुठं वडापावची, किंवा कुठं भजीच खा, आमकच करा. म्हणजे मला पण आवडतं, जसं खाण्यापिण्याला गोष्टी आवडतात, पिण्याला नाही, पिणं आलं, खाणंच आवडतं मला. तर नेहमी आनंदाने आणि वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. मग आता साहजिकच तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खातात असाल तर मग त्याचं शरीर जाडजूड गोलाकारच होणार आहे की. माझा आधी 2017च्या वेळेस तुम्ही बघा माझा जुना व्हिडिओ, असे गालं खोले, पण आता ते पार लगे टरबुजासारखेच झाले ना ते, खतरनाक. आलं लक्षामध्ये? त्यामुळे आवर्जून काय करा, लक्ष लक्ष द्या की बांधवांनो, मेदप्रधान व्यक्ती हा, त्याला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात, तो बहिर्मुखी असतो आणि तो गोलाकार असतो. अलग लक्षात, स्थूल असतो, जाडजूड असतो. नंतर स्नायू प्रधान. स्नायू प्रधान, स्नायू स्नायू प्रधान. प्रधान म्हणजे महत्वाचं. आता स्नायू म्हणजे काय, त्याचं जास्त बळकट आहे बांधा, व्यायाम करतो दररोज. मग असा व्यक्ती काय असतो, व्यायाम करणारा नेहमी उत्साही असतो, कृतिशील असतो. अलग लक्षात. मला जर का आता म्हणले तुम्ही, सर हे चौथा मजला आणि इथं चलत जा, मी नाही रे बाबा, येऊ दे, लईन जावा, लिफ्ट सुरू होईल तेव्हाच मी जाईन. कारण मला नुसतं खायला आवडतंय, व्यक्तिमत्वच माझं तसं बनलंय, आनंदी राहायला आवडतंय, त्रास नको अजिबात. आपण थोडाही व्यायाम करायला गेलो की 2-3 दिवस गेले का अंग दुखू लागलं गायब. मग हे कशामुळं घडतंय, ह्या ह्या व्यक्तिमत्वामुळे घडतं. आता ते गतिमान असतं बरं का, ते बदलू शकतं नंतर. अलग. आणि सध्या सुखी आहे ना जीवन. ज्यावेळेस लय मोठे संकट आले की मग माणूस मरमर करावंच लागणार त्याला. त्यानंतर पहा, अस्थिप्रधान. अस्थि म्हणजे फक्त हाडच आहे. त्याची उंची जास्त असते, वजन कमी असतं, पायाचे बोटे लांब असतात, म्हणजे सडपातळ व्यक्ती. ही व्यक्ती बांधवांनो प्रेमळ आणि भावनाशील असते. बघा, वाळले लोक प्रेमळ असते काय बाबा, भावनाशील असतात. आणि व्यक्ती ही अंतर्मुखी असते. हे बहिर्मुखी म्हणजे काय, दिसतं यांना. हे अंतर्मुखी कधी कार्यक्रम करतील तुमचं सांगता येणार नाही. आलं का लक्षामध्ये? पुढे पहा, बेडोल. बेडोल म्हणजे काय, कुणीकडची कुणीकडं. बेडोल शरीर रचने शरीराची वैशिष्ट्यपूर्ण मिश्र स्वरूपाची असतात. ही व्यक्ती स्वभाव अंतर्मुखी आणि बहिर्मुखी अशा मिश्र स्वरूपाचा असतो. दोन्ही स्वरूपाचा असतो यांचा, अंतर्मुखी बहिर्मुखी. तर हे शब्दांचा अर्थ इथं संबंध लागतो काहीतरी. मेद प्रधान म्हणजे बांधवांनो काय, गोलाकार असणार व्यक्ती किंवा स्थूल जाडजूड म्हणू आपण, खात्या पित्या घरचा व्यक्ती. स्नायू प्रधान म्हणजे तो बळकट असतो बांधवांनो, सुडोल असतो म्हणजे योग्य. सुडोलचा अर्थ काय असतो, योग्य हालचाली करणारा वगैरे. आणि अस्थिप्रधान म्हणजे काय, नुसते हाडे असणारा, सडपातळ म्हणू आपण त्याला, सड पातळ. आणि बेडोल म्हणजे बांधवांनो मिश्र स्वरूपाचं व्यक्तिमत्व असतं. तर हे इथंच तुम्हाला मेदप्रधान म्हणजे स्नायू, स्थूल व्यक्ती, जाडजूड, खात्यापित्या, हे लगेच तुम्हाला लक्षात येईल. हे पटकन शॉर्टकट तुम्ही काय करा, तुमच्या पद्धतीनं पटकन लिहायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते डोक्यात बसेल. ठीक आहे. चला, सर्वच विद्यार्थ्यांना मला सूचित करायचं आहे की त्यांनी आपापले जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर ही लिंक टाका, जेणेकरून घरी बसलेले जे इतर बांधव आहे त्यांना हे कळेल. आणि आपण एकदम परीक्षाभिमुख, परीक्षेत येणारे टॉपिक घेतोय, त्यामुळे वेगवेगळ्या ग्रुपवरती आवर्जून पाठवा. सगळ्यांना सूचित करायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपला टाका, टेलिग्रामला टाका, तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आवर्जून पाठवा. ठीक आहे. नाही नाही, आम्ही कुठल्याही विषयावर PhD केलेली नाही आहे, कारण तेवढा वेळच आम्हाला भेटलेला नाही आहे.
मी वयाच्या पार बांधवांनो 21व्या वर्षीच नोकरी लागलो होतो. त्यामुळं ज्या लोकाला लवकरात लवकर नोकरी लागत नाही, काही नाही, ते बिचारे पुढे-पुढे शिकत जातात. आता मी वयाच्या 21व्या वर्षीच नोकरीला लागलो, मग पी-एच-डी करायचा काही प्रश्नच आला नाही ना. पण मी डी-एड केलं, बी-एड केलं, एम-एड केलं, 2 विषयात एम-ए केला आणि सर्व्हिसला असल्या कारणाने मग ते एवढा वेळ नाही भेटला ना. पी-एच-डी वगैरे करत बसा आणि ज्ञान महत्त्वाचं आहे, डिग्र्या महत्त्वाच्या नसतात. आलं का लक्षात? तसं ते पी-एच-डी करायला 4च वर्ष लागते आणि आमचं इथपर्यंत आम्ही बोलके किंवा हे करतो तर नक्कीच ती आम्ही केली असती, पण त्याचं महत्त्व कधी कळलं नाही. कधी त्याचा छंदच नाही. तो तो भागच वेगळा आहे. स्पर्धा परीक्षेतल्या लोकांना पी-एच-डीची गरज नसते. त्यांना ज्ञानाची गरज असते. त्यामुळं शिंदे सर असेल, मी असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा कुठलाच व्यक्ती त्या पी-एच-डीच्या भानगडीत नाही पडत. ठीक आहे. मग आता बांधवनो हे झाले दुसरा प्रकार. कुणाचा? केशमरचा. आधी कुणाचा होता? सेक्रेटरीचा होता. क्रेटर्सचा, हिप्पोक्रेटर्सचा होता. आता हा शेल्डरचा बघूया. शेल्डरवर सुद्धा प्रश्न आलेले आहे. याला सुद्धा IMP करा. शेल्डरवर मला वाटतं 2021ला आला काय कोण क्वेश्चन. यस, 2021ला ह्या प्रकारावर प्रश्न येऊन गेलाय. मी याला चार्टमध्येच व्यवस्थित टाकतो. बघा, पहिला प्रकार आहे स्थूल. आता तिथं स्थूलला काय म्हणलं होतं? स्थूलला काय म्हणलं होतं बांधवनो तिकडं? मेद प्रधान. तर इकडे डायरेक्ट तुम्ही स्थूल म्हणलं. मग आता स्थूल म्हणजे कसा आहे? गोलाकार आहे. मगाशी सांगितलं शरीर गोलाकार आहे, चरबीयुक्त आहे, त्यामुळे त्याला विश्रांती घ्यायला आवडते, त्याला भोजन प्रिय असतं. मग तो परत काय असतो? सुस्तावलेला असतो, तो सुस्तावलेला असतो. ठीक आहे. नंतर बांधेसूद विकृती. बांधेसूद विकृती म्हणजे काय? तो तेवढा पिळदार व्यक्ती आहे, मजबूत शरीर आहे, त्याचं हाडे मजबूत आहे. आणि मग असे व्यक्ती काय असतात? थोडेसे कृतिशील असतात, उत्साही असतात, आक्रमक असतात. आणि नंतर आहे पहा किडकिडा, म्हणजे तोच प्रकार आला, फक्त आपण तिकडे त्याला काय म्हणलं होतं? काय म्हणू आपण त्याला? बघा, इकडे त्याचा उल्लेख केला होता अस्थिप्रधान. आता इकडे अस्थिप्रधानाऐवजी थोडा साधा शब्द वापरला, किडकिडा. किडकिडा म्हणजे बांधवनो काय? की त्याची उंची जास्त असते, हाडं थोडेसे सडपातळ असतात, त्याच्यामध्ये जे काही स्नायू असतात ते कमी असतात. त्यामुळे असे लोक काय असतात बांधवांनो? या ठिकाणी संयमी आणि एकल खोर असतात. ते स्वतःचाच विचार करतात अशी नेहमी लोक बघा. आणि जो थोडासा गुटगुटीत माणूस आहे तो थोडासा प्रेमळच असतो. तो बऱ्यापैकी काय करतो? इतरांना बोलतानाही आदरपूर्वक बोलतो आणि तो फक्त भोजनप्रिय मानला गेलेला आहे. हे व्यक्ती वाईट नाही, हे खतरनाक केले. हे कधी तुम्हाला बगल देतील ते सांगता येणार नाही. 3 प्रकारे बघा शेल्डर यांचे: स्थूल प्रकृती, सांधेसूद प्रकृती आणि किडकिडी प्रकृती. आता किडकिडी प्रकृती ही नेहमी काय आहे? अंतर्मुखी आहे. ती मनात काय आहे ते सांगणार नाही. आलं लक्षामध्ये? आणि ही तुमची स्थूल प्रकृतीवाले हे बहिर्मुखी असतात. त्यांचं सगळं काही समोर असतं अशा पद्धतीचं. तर हा स्वभाव तुमच्या व्यक्तिमत्वाच्या शरीर रचनेहून आपल्याला ते दिसतं. कशाहून दिसतं? शरीर रचनेहून आपल्याला ते दिसतं. नंतर अन्य सुद्धा काही प्रकार आहे. युंग यांचे प्रकार पहा, बहिर्मुखी. आता युग यांचे जे काही प्रकार आहे बांधवांनो, यांनी हे 2च प्रकार सांगितलेले. कार्ल युग यांनी 2 प्रकार सांगितलेले. बहिर्मुखीमध्ये काय असतं पहा, ही व्यक्ती निर्भीड असते बहिर्मुखीमध्ये आणि क्रियाशील असते. परत कशी असते? निर्भीड आणि क्रियाशील असते. उदाहरणार्थ ती राजकारणात असते, पुढारी असतात, समाजसुधारक असतात आणि लोकांच्या प्रश्नांसाठी ते काय करतात? धावतात. क्रीडा क्षेत्रातले लोक सुद्धा बहिर्मुखीच असतात. आता अंतर्मुखी लोक म्हणजे काय? स्वतःला जास्त महत्त्व देणारे लोक, त्याला अंतर्मुखी म्हणायचं. उदाहरणार्थ आत्मकेंद्री, शांत, आशावादी, असे हे सगळे लोक काय असतात? अंतर्मुखी असतात. आणि हे भावनाशील असतात. परत दुसऱ्याच्या भावना काय करतील? अंतर्मुखी लोक विचारात घेतील. मग आता हे लोक समाजातील दुःख ते लेखनातून सांगतील, चिंता करतील. चित्रकार, कलाकार, शास्त्रज्ञ हे सगळे काय असतात? अंतर्मुखी असतात. आणि बोलके लोक इथं असतात बहिर्मुखी, बोलके आणि कलाकार. ठीक आहे. हे कार्ल युंगचे प्रकार आहे. त्यामुळे आवर्जून इथं सुद्धा नोंद करून ठेवा. शॉर्ट लिहायचं असं लाल पेनाने.
त्यानंतर पहा आयसेनेक यांनी सांगितलेले प्रकार, आयसेनेक यांनी सांगितलेले प्रकार. आता हे यांच्यावर क्वेश्चन आलेले नाही बरं का, त्यामुळे IMP करून ठेवा. 2025 मध्ये यांच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. आयसेनेक यांनी व्यक्तिमत्वाच्या लक्षणावरून व्यक्तिमत्वाचे 3 प्रकार सांगितलेले आहे आणि युग यांच्या 2 प्रकारांना एकत्र करून त्यांनी हे प्रकार मांडलेले. बघा आता हे अंतर्मुख आणि बहिर्मुख हा यांचा प्रकार केला, हा युग यांनी सांगितलेला होता. आयसेनेक म्हणतो की अंतर्मुख बहिर्मुख ही लक्षणे पूर्णपणे भिन्न असू शकत नाहीत, एकाच व्यक्तीची ही दोन्ही लक्षणे असू शकतात, म्हणून यांना आपण एकच गटात टाकलेलं आहे. कोणत्या गटात टाकलंय? एकच गटात टाकलंय. असं कुणाला म्हणायचंय? आयसेनेकला म्हणायचंय. त्यानंतर पहा स्नायू विकृती आणि स्थिरता या प्रकारामध्ये व्यक्ती अंधश्रद्धा तणावग्रस्त असतात. बघा विकृत हा शब्द असला की लगेच डोक्यात येतं ना, तणाव अंधश्रद्धा असं व्यक्तिमत्व. कधी कधी हे जे हिडिंग दिलेलं असतं की येडं म्हणून नसतं दिलेलं, तुमचे आमचे नाव उगा आपल्या आई वडिलांनी ठुलेले आहे ते काही ठेवायचे म्हणून. आपल्या व्यक्तिमत्वाचा त्या नावात काहीच संबंध नाहीये. नाव पार पुरीचं असतं, संस्कृती उगा आपली कशी नाचती ती रस्त्याने. नाव असतं कुठं लक्ष्मी, पैशाचा मार पत्त्या नाही. नाव असतं विजय, नेहमी पराजय होतो त्याचा. अलग लक्षात. नाव असतं कुठे सत्यवान, सदा खोटं बोलतो. परंतु व्याकरणातील जे काही नावं दिलेले आहे, शास्त्रामध्ये जे नावं दिलेले आहे, ते विज्ञान असेल, मानसशास्त्र असेल किंवा गणित असेल, ते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे दिलेलं आहे. अंतर्मुख आणि बहिर्मुख, अंतर्मुख म्हणजे आतमध्ये बघणारा, बहिर्मुख म्हणजे स्पष्टतेने दाखवणारा, असं आहे ना ते. आणि स्नायू विकृत म्हणजे काय? खतरनाक स्वभाव आहे त्याचा, म्हणून तर तो अंधश्रद्धा पाळतो, म्हणून तो तणावग्रस्त असतो. हे तुम्हाला त्या नावावरूनच कळायला पाहिजे, जास्त डोकंच लावायचं नाही. आलं लक्षामध्ये? हा. नंतर पहा मनोविकृतता. आता मनोविकृतता म्हणल्यावर लय चांगलं आहे काही. मनोविकृतता पहा या प्रकारात व्यक्तीचे क्षीण एकाग्रता, स्मृतिभ्रंश म्हणजे काय की त्याचं विसरून जाणे सगळं. त्यानंतर विकृत विचार करणारा, असंवेदनशील, बदाबद मारू शकतो बायकोला, उपक्रमशीलतेचा अभाव असलेला, काहीच नाही, दररोजचं तेच रडगाणं, उठणे, कामाला जाणे, संध्याकाळी येणे, बेस्ट 90 टाकणे आणि जे करायचे ते कुठाने करणे, असे काय असतात? मनोविकृत लोक असतात. त्यांना जगाशी काहीही देणं घेणं नसतं. चलो धन्यवाद. स्वामी समर्थ की जय. चला गुरुजी, आता हे थोडंसं फास्ट यासाठी घेतलं होतं की यावर कमी क्वेश्चन येतात, परंतु ते लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर सुद्धा क्वेश्चन आला नाही, त्यामुळे 2025 वरती इथं क्वेश्चन येऊ शकतो. IMP करून ठेवा, IMP करून ठेवा. पहा स्नॅंगरने आले, खतरनाक नाव आहे हे, अशीच नावं येत असतात. स्नॅंगरने सांगितलेले प्रकार कोणते पहा. पहिला आहे तात्विक, आध्यात्मिक प्रवृत्तीचा व्यक्तीला काय म्हणायचं? तात्विक. सामाजिक म्हणजे काय? समाज कार्यामध्ये काम करणारा म्हणजे समाज सुधारक. धार्मिक म्हणजे काय? धर्मानुसार चालणारा, त्याला धार्मिक म्हणायचं. आर्थिक, तुम्हाला काही देणं घेणं नाहीये, फक्त आंदो पैसे कितने तुम्हारे पास. मग असे हे प्रकार कुणी सांगितलेले बांधवांनो? स्कॅंगर नावाचा शास्त्रज्ञाने सांगितलेले. स्कॅंगर. किती प्रकार सांगितले? येणे सुद्धा 4. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही सरळ सरळ एक तक्ता तयार करायचा, शास्त्रज्ञ त्यांनी सांगितलेले प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये अख्खे एका पानामध्ये जर तुम्ही हे लिहून ठेवले ना, अरे त्याच्या बाहेर क्वेश्चनच जाणार नाही. पण आपलं कसं आहे, मग कोणी करायचे, तुम्हीच ध्यान करून, तुम्हीच टाका ना PPT, तुम्हीच करा ना. आलं लक्षात? हे असं तुमचं दुसऱ्यावर जीवन उदार. तर तसंच दुसऱ्यावर जीवावर उदार नका करू. तुम्ही तुमचं काय करा बांधवांनो, छान पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे. त्याच्यानंतर अब्राहम लिंकन किंवा अब्राहम मास्लोची श्रेणी बरं काय. अब्राहम लिंकन नाही, अब्राहम लिंकन वेगळे, अब्राहम मास्लो आहे. मास्लोंच्या गरजांची श्रेणी आपल्याला DED ला असायची. अब्राहम मास्लोने सुद्धा व्यक्तिमत्वाच्या विकासाबाबत सुद्धा गरज आणि प्रेरणा यांना केंद्रबिंदू मानून बांधवून ही संकल्पना मांडलेली आहे. आणि गरजांची सुरुवात ही शारीरिक गरजेपासून होत असते. नंबर 1, गरजांची सुरुवात शारीरिक गरजेपासून होत असते आणि त्याचा शेवट हा आत्मप्रचिती असतो. आत्मप्रचिती शेवट.
हा इथं स्टार करा. शेवट हा आत्मप्रचितीन, सुरुवात ही शारीरिक गरजापासून होती. प्रत्येक व्यक्ती हा पहिले आपल्या अन्न वस्त्र निवारा याच्याकडे जातो आणि शेवटी मग आता मला स्वर्ग मिळालं पाहिजे, नावलौकिक झालं पाहिजे वगैरे वगैरे अशा गोष्टीकडे जातो. मास्लोंच्या मते खालच्या पातळीवरील गरजा पूर्ण झाल्याशिवाय माणूस वरती वरती जात नाही. त्यामुळे बेसिक नीड्स तो आधी पूर्ण करतो, नंतर वरती वरती जातो. अशा गोष्टी इथं त्यांनी सांगितलेल्या आहे. मग बघा आता वरून खाली खाली येऊ आपण. पहिल्या शारीरिक गरजा आणि संरक्षणात्मक गरजा ह्या वैयक्तिक गरजा झाल्या. नंतर सामाजिक गरजा म्हणजे काय, तुमच्या आता शारीरिक आणि संरक्षणात्मक गरजा झाल्या. मग तुम्हाला असं वाटतं मला नवऱ्याने काय बोलावं, आपुलकीने बोलावं, त्यांनी माझा काय करावा, सन्मान करावा, लोकांनी मला चांगलं बोलावं. जरी मी सुंदर नसेल तर म्हणावं मी खूप सुंदर दिसते, जरी मी हुशार नसेल तर मला म्हणावं लोकांनी तुम्ही हुशार आहात. तर ह्या झाल्या सामाजिक गरजा. नंतर शेवटी मग आता सौंदर्याच्या गरजा, ब्युटी पार्लरला जा, श्रीमंती आल्यावरच होणार आहे. आधी ह्या शारीरिक गरजा तुमच्या पूर्ण नाही झाल्यावर माणूस सौंदर्याकडे नाही जात. ज्याच्याकडे मुबलक पैसा आहे तोच जाणार आहे ना. नंतर आत्मविकास, नंतर आत्मचिंतन. काही लोक सुख भेटावं म्हणून आश्रमामध्ये जातात. काही लोकांनी फार्म हाऊस सुरू केलेले. मग आता फार्म हाऊस ज्याला घरच नाही तो फार्म हाऊस बांधेल का? त्यामुळे आधी तुमच्या बेसिक नीड तुम्ही पूर्ण करा, नंतर तिकडं तुम्ही जा. आलं लक्षामध्ये? बघा मग हे त्याचं काय आहे, अब्राहम मास्लोचं काय आहे बांधवांनो, ही गरजांची श्रेणी आहे. तर सुरुवातीला वैयक्तिक इथपर्यंत येणार. शारीरिक जैविक गरजा पूर्ण करायच्या, अन्न वस्त्र निवारा. नंतर संरक्षणाची गरज. नंतर बांधवांनो पुढे पहा, सामाजिक गरजा, प्रेम आपुलकी. नंतर समाजाचा आदर बिदर. नंतर पहा शेवटी बांधवांनो सुखदायक ह्या तीन. सौंदर्यात्मक गरज, आत्मविकासाची गरज, आणि सगळ्यात शेवटी कोणती, आत्मप्रचिती. सगळ्यात सुरुवातीला कोणती, शारीरिक गरज. हे बघा सुरुवातीला सांगितलेलं अत्यंत महत्वाचं आहे. पटकन फास्ट हे 6 मुद्दे लिहून घ्या म्हणजे तुमच्या डोक्यात बसन. आणि यानंतर आपल्याला क्वेश्चन बघायचे. काय बघायचे, क्वेश्चन बघायचे आहे. क्वेश्चन बघायचे आहे. चला, याचं शैक्षणिक महत्व अत्यंत महत्वाचं आहे. शैक्षणिक महत्वावर नेहमी प्रश्न येतो. IMP करा. 2025 साठी क्वेश्चन येणार. शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा ओळखून काय करावं, मार्गदर्शन करावं किंवा प्रयत्न करावा. काय, शारीरिक भावनिक गरज ओळखा, गरज असेल तर मार्गदर्शन करा. आता तुम्ही काऊन लाईव्ह आले बांधवांनो, आज रविवार संडे, तुम्हाला तर बाहेर जायचं होतं. कारण तुम्हाला माहिती TET काहीतरी मार्क पडतील आपल्याला. मग शालेय स्तरावर सुरक्षितता उपलब्ध करून दिली पाहिजे. सौंदर्य दृष्टिकोन तुम्ही वाढवला पाहिजे मुलांचा. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रेम आपुलकी द्या, सतत भांडू नका त्यांना. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना काय करा, स्वच्छतागृह सुविधा द्या, बेसिक नीड्स. आणि परत इतर गोष्टी, सौंदर्य आपुलकी, नंतर आत्मप्रचिती. शेवटी तुम्ही पहिले जो भुकेला आणि त्याला म्हणायचं ध्यान कर, या इहलोकातून तुला काय झालं पाहिजे, तुझा आत्मा अमर झाला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करू. तेव्हा म्हणणारे दम धर, मी आताशी लहान आहे, मला नोकरी लागू दे, चांगली बायको भेटू दे, लेकर बाळ होऊ दे, मोठी कीर्ती होऊ दे, नंतर आपण आत्मा अमर करू ना. त्यामुळे तुम्ही बघा समोर कोण आहे, त्यानुसार वागा. असं डायरेक्टच लगेच आत्मा अमर हे लगेच सुरू, लगेच ब्रह्मचार्य, लगेच हे नाही करायचं. त्यामुळे व्यक्ती महत्वाचे, लक्षणे आणि त्याचं काय म्हणू आपण, प्रकार. आता पहिला शारीरिक लक्षणे. शारीरिक लक्षणाहून तुमचा पहिला प्रकार. मग शारीरिक लक्षण म्हणजे काय असतं, वजन, उंची, शरीर रचना, आवाज आणि चेहरा. हे सगळं कशामध्ये येणार, शारीरिक लक्षणामध्ये येणार. मानसिक लक्षण, मग मानसिक घटक. मग हे आपले सगळे मानसिकच घटक आहे ना. एक स्मरण, कल्पना, बोध, तर्क, बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, श्रद्धा आणि हा विश्वास. हे सगळे कोणते, मानसिक घटक आहे. त्यानंतर भावनिक घटक पहा, थोडेसे भावनिकता, चिकाटी,
प्रभाव, ग्रंथी, चारित्र्य, इच्छा आणि समाजभिमुखता. याला IMP करा बरं का. भावनिक थोडंसं भावनिक ओळखायला अवघड जाईल तुम्हाला. रिपीट करता बघा. चिकटाई. जो भावनिक व्यक्ती आहे का तो लगेच सोडत नाही. तो तो प्रयत्न करत राहतो जोपर्यंत यश मिळत नाही तेवढा. प्रभाव. आता तुम्ही जर का भावना तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा प्रभाव तुमच्यावर पडतो, तुम्ही प्रयत्न करू लागता. शरीरातील ग्रंथी सुद्धा बांधवांनो हे लक्षात ठेवा. हे अपवाद आहे. स्टार करून ठेव तुम्ही. ग्रंथी ह्या तुम्ही इकडे शरीरामध्ये टाकणार, हे इकडे भावनिकतेमध्ये घेतलेलं आहे. चारित्र्य सुद्धा भावनिकमध्ये आणि इच्छा भावनिकतेमध्ये. भावनिकता म्हणजेच मन, हे मानसिकमध्ये गेले. पण भावनिकता म्हणजे बांधवांनो समाजभिमुखता, इच्छा, चारित्र्य, ग्रंथी, प्रभाव आणि चिकटाई. आलं लक्षामध्ये. आणि हे सरळ सरळ तुम्हाला आणखीन शॉर्टकट सांगतो. हे सरळ सरळ कोणते? अध्ययनावर परिणाम करणारे घटक. हे सगळं मानसिक घटक आहे. त्यामुळे भावनिक थोडेसे वेगळे. भावनिक म्हणजे दुसऱ्याचा विचार करणारे, दुसऱ्याचा विचार करणारे घटक. आता व्यक्तिमत्वाचं मापन कसं करायचं? मग व्यक्तिमत्वाची शोधिका आयसेनेक नावाचा शास्त्रज्ञ आहे. यांनी व्यक्तिमत्व शोधिका, वर्ल्डची व्यक्तिमत्व प्राधान्य श्रेणी आणि कॉलनियो मानसशास्त्रीय प्रश्नावली आणि बेल यांची समाज शोधिका यांच्यात समावेश केला आहे. बघा आता याच्यात समावेश कोणाकोणाचा आहे. आयसेनेक नंबर 1, इयरवर्ड नंबर 2 आणि तुमचा कॉलिनियर नंबर 3 आणि चौथा आहे बांधवांनो तुमचा बेल. अशा हे 4 शास्त्रज्ञाच्या शोधपत्रिका कशामध्ये आहे? व्यक्तिमत्व शोधामध्ये आहे. आणि मग पदनिश्चय श्रेणी ही संख्या, आलेखित आणि कवटी श्रेणी यांच्यामध्ये येतात. त्यामुळे हे 2 प्रकार आवर्जून ठेवा. तर माझ्या माहितीनुसार याच्यावर क्वेश्चन येईल बरं का. IMP करा की तुम्हाला म्हणतील आयसेनेक जोड्या लावा. आयसेनेक यांची व्यक्तिमत्व शोधिका, येरवड यांची काय व्यक्तिमत्व प्राधान्य श्रेणी आहे आणि कॉलिंग यांची काही मानसशास्त्रीय प्रश्नावली आहे आणि बेल यांची समाज शोधिका आहे. तर हे थोडंसं IMP करून ठेवा. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. व्यक्तिमत्व मापन कशाद्वारे केलं जातं? त्यानंतर पहा पडताळासूची. व्यक्तिमत्वाविषयी विधाने देऊन योग्य किंवा अयोग्य किंवा नाही या स्वरूपात मापन केले जाते पडताळासूची. ते आपण मूल्यमापनामध्ये बघितलेले आहे. आपल्या मूल्यमापनात आहे. मुलाखती सुद्धा हा एक भाग आहे. पहा एखाद्याचं व्यक्तिमत्व कसं आहे मुलाखतीमधून सुद्धा आपल्याला दिसतं. हे आवर्जून लक्षात ठेवा. कॉल्स रॉजर्सने शोधून काढाय. कोणी शोधून काढाय? कॉल्स रॉजर्सने शोधून काढाय. त्यानंतर समाजमितता हा सुद्धा मूल्यमापनाचा भाग आहे. हा कोणी शोधून काढाय? JL मोरे यांनी शोधून काढाय. JL मोरे. आणि मनोनाट्य तंत्र म्हणजे एक प्रकारचा बाहुल्यांचा खेळ वगैरे अशा प्रकारचं. हे सुद्धा एक व्यक्तिमत्व मोजण्याचे काय आहे? प्रकार आहे. डोक्यात ठेवा. मग आता येतं IMP. शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे? अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हेरी IMP. याच्यावर क्वेश्चन येणार. व्यक्तिमत्वाबाबत शिक्षकाची भूमिका कशी असली पाहिजे? दुहेरी असली पाहिजे. मग तुम्ही म्हणता नाही ना एकेरीच घेऊ की आपण? एकेरी नाही पाहिजे. कशी पाहिजे? दुहेरी असली पाहिजे. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वात सखोल आणि परिणाम करणारं जीवन प्रणाली असली पाहिजे. परत व्यक्तिमत्वावर परिणाम हो सुखकारक म्हणजे चांगला घडवला पाहिजे, वाईट नाही. त्यासाठी काय करायचंय? वक्तशीरपणा, शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा, नीटनेटकेपणा महत्त्वाचा आहे. आपले शिक्षक हे वेगवेगळ्या प्रसंगी कसे वागतात याचंही मुलं काय करतात? नेहमी निरीक्षण करतात. तुम्ही जर पोराला म्हणले जाय रे जाय एक काय कर सिगरेटचं पॉकेट घेऊन ये, जाय तंबाखूच घेऊन ये. जुन्या काळी लोक बिडी मागायचे. बिडीचा कट्टा असायचा, तो कट्टा म्हणजे पोरगं त्यातल्या 2-3 बिड्या काढून घ्यायचं, एखादं सिगरेट काढून घ्यायचं, तिकडंच करून पाहायचं काहीतरी असं प्रयोग. मग कसं जमणार आहे? त्यामुळं तुमचं व्यक्तिमत्व चांगलं ठेवा. लेकरं चांगलं वागतीलच. शिक्षकाने स्वतः व्यक्तिमत्व संपन्न करा. तेच तुम्हाला आता उदाहरण देऊन सांगितलंय मी. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची लक्षणे. शिक्षक कसा असावा? शिक्षक हा आकर्षक रूप आणि शरीर चांगलं असावं, त्याचं सुडौल असावं, शरीर सुडौल असावं. त्यानंतर शिक्षक हा आनंददायी आणि समाधानी असावा. तो नम्रता आणि सभ्य असावा.
तो प्रामाणिक आणि कृतज्ञ असावा, आलं का लक्षात. त्यानंतर विश्वासू सुद्धा असावा, वक्तशीरपणा त्याच्यामध्ये असावा, नीटनेटकेपणा असावा, कर्तव्यनिष्ठ, उदारवादी, समाशील, प्रेमळ, तुम्हाला सगळ्यात भारी वाटणारा शब्द प्रेमळ असावा. बर, सहकारी करणारा आणि निर्भीड सुद्धा असावा. तुमच्या विद्यार्थ्यावर जर अन्याय होत असेल तर त्यांनी तो दूर करण्यासाठी आवर्जून काय केलं पाहिजे बांधवांनो, प्रयत्न केले पाहिजे. कालचा प्रसंग सांगतो आवर्जून. माझ्या वर्गात वर्ग 9वी मध्ये काही मुलं इंटरवेलमध्ये काय करत होते, शिवणाशिवणी खेळत होते. आता एक मुलगी आली, सर हे मुलं बघा ना आमच्या मुलींच्या रोमधून म्हणजे लाईनीमधून पळून चालले म्हणे जाणून बुजून. मी म्हणलो कोण होतं रे ते. तर आता एक सगळे मुलं डाकू पोरांना घाबरते. ती एक मुलगी उठली आणि तिने सांगितलं सर हे मुलं होते. मग मी त्या मुलांना शिक्षा केली आणि मी बाहेर गेलो. वर्गाच्या दुसऱ्याचा तास होता. त्या सरांचा तास झाला की ते पोरं गेलं आणि त्या मुलीला बोललं ते नाही ते शब्द बोलायचे असे बोलले. ती पोरगी रडत रडत आली. तुम्ही मला म्हणले नाव सांग, मी नाव सांगितलं तुम्हाला बोलतो. मी त्या पोराला आधी म्हणलो अरे ती तुझ्या वर्गातली आहे, तुझी बहीण आहे, तू दररोज प्रतिज्ञा घेतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, आणि मग तू बांधवांनो असं कोण वागवतो. ते माझ्याकडे असं डोळे उठरून पाहायला लागलं. आता म्हणलं याला मी लय बद मारलं. परत त्याच्या वडिलाला बोलून घेतलं तर ते याला लय मारीन, आणि हिच्या बापाला भावाला कळत ते लय मारीन, आणि ते परत त्या पोराने काही बरं वाईट करून घेतलं दोघं मला डोक्याला ताण. तर मग मी काय केलं बांधवांनो, आवर्जून त्याला परत कॉलरला धरलं, वर्गात नेलं. त्याला अर्धा तास त्याला ते हे धार लावलं, काय म्हणते त्याला, कान नाही ते काय म्हणते पा त्याला, पायाच्या आत हात घालून कान पकडायला लावते त्याला, कोंबडा. मग कोंबडा धारा लावला आणि मग नंतर त्या मुलीला जर समाधान वाटलं की बरं झालं म्हणे यांनी. आणि मी म्हणलं आवर्जून असं मुलीला जर का कोणी छेडलं आणि आम्ही सांगितल्यावर जर तुम्ही परत आमच्या पश्चात मुलांना धमक्या देत असाल तर आम्ही ही तुमची दादागिरी सहन करून घेणार नाही. माझ्या जागी जर दुसरं कोणी असतं म्हणलं असतं जाऊन दे मूर्ख पोरगे, पण त्या मुलीचा विश्वास मास्तरवरचा उठून गेला असता की हे मला शिव्या देतं तरी हे मास्तर काहीच करत नाही. मग पुढच्या वेळेस पोरं निर्भीडपणे बोलले असते की वर्गात नसते बोलले. त्याकरता शिक्षक हा निर्भीडच असला पाहिजे, त्यांनी सत्यनिष्ठपणाच दाखवलं पाहिजे. असं मास्तरच असलं पाहिजे, नाही तर काय उपयोगाचे ते मास्तर. बघा बांधवांनो, तुम्हाला जर का माझं शिक्षण शिकवणं पटत असेल, विश्वास असेल की हा माणूस त्याच्या विषयात तरी आपल्याला चांगले मार्ग पाडून देऊ शकतो, आलं की लक्षामध्ये. दुसऱ्याचं धुणं धूत बसायचं नाही. पण मेरी बात है बाल विकास शिक्षा शास्त्र और संपूर्ण सीटेट हिंदी है विषय, और हिंदी में ही हम आपको पढ़ाएंगे, लेकिन उसके लिए आपको यहाँ पर क्या करना पड़ेगा, संपर्क करना पड़ेगा. ठीक है, व्हाट्सअप पर मैसेज कर सकते हैं आप. अच्छी ढंग से हम आपको सीटेट 2026 की तैयारी आपसे कर लेंगे. 4 महीने का अवधि है. कितने महीने का? 4 महीने का. ठीक है. और व्यक्ति महत्व पर जो प्रश्न पूछे गए वो प्रश्न अब हम यहाँ पर लेंगे. तो आपके सामने पहला प्रश्न 2024 पिछले साल पूछा गया था एक क्वेश्चन. देखो, व्यक्ती महत्व कधी कधी खूप मोठं दिलेलं असतं बरं का. आता पहा किती पांचट गोष्ट आहे, किती परत शास्त्रज्ञाची व्याख्याच विचारली गेली बरं का. पण तुमचा वेळ जावा म्हणून पहा, पेपर एकलाच पहा. मी म्हणलो नाही का शास्त्रज्ञाची नावं पेपर एकला जास्त येतात. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे. बरं, आम्हाला माहितीच आहे ते, पण उगाच तुमचा वेळ जावा म्हणून दिलंय. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनातील गोळाबेरीज. मग अशी ज्यांनी ही गोळाबेरीजीला असं केलं तर त्याला हे शास्त्रज्ञाचं नाव आठवेल. मग आता सांगा याचं उत्तर काय गोळाबेरीजीचं, फटकन सांगायचंय. गोळाबेरीज सांगा. अरे पहिलं कसं येईल रे. हा, व्हेरी गुड. बघा इथं आपण बांधवांनो स्टॅकलर, स्टॅक नाही ते कॅक्स्टलर नावाचं, काय खतरनाक नाव आहे बाबा. बघा अगदी उत्तर बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं. पुढे बघा नॉर्मल मन कसं असेल मित्रांनो. व्यक्तिमत्व म्हणजे आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे हिप्पोक्रेटस यांनी बांधून व्यक्तिमत्वाचे खालीलपैकी कोणते वर्गीकरण केले. हिप्पोक्रेटसचं वर्गीकरण सांगायचं आहे. आता जस्ट पाहिलं होतं आपण.
हिप्पोक्रेटसचं तुम्ही जर ते लिहून घेतलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. हिप्पोक्रेटसमध्ये मेन प्रधान होता, स्नायू प्रधान होता का अस्थि प्रधान होता का सुप्त होते का शीघ्रकोपी होता उत्साही होता का अंतर्मुखी बहिर्मुखी कोणाचा आहे, स्थूल सुदृढ आणि कुशोगीत कोणाचा आहे ते पहा. बघा पट 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 तुम्ही जस्ट आत्ता बघितलेलं आहे, जस्ट आत्ता बघितलंय, जस्ट आत्ता बघितलंय, जस्ट आत्ता बघितलंय. हिप्पोक्रेटसचं हिप्पोक्रेटसचं उत्तर बघा. पट 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 सांगायचंय. गुरुजी 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 गुरुजी. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे गुरुजी याचं. पर्याय क्रमांक 1. चला, खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटक. मनोसामाजिक घटक बघा. आता मनोसामाजिक घटक व्यक्तिमत्वाचा आपण आता जस्ट अभ्यासलेला आहे. अनुवंश, शारीरिक दुबळेपणा, शरीर रचना 17-2 ला आलेला आहे. अनुवंश, कुटुंब, शारीरिक दुबळेपणा, कुटुंब खेरीज संस्कृती, शेजारील. बघा पटकन सांगा. मनोसामाजिक घटक. मनोसामाजिक घटकात बांधवनो पर्याय क्रमांक 4 शेजारी, संस्कृती आणि अनुवंश हे घटक येतात. व्यक्ती परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेत गतिशीलता संघटन असे म्हणतात. आता कोणतं संघटन म्हणतात सांगा बरं. व्यक्तीचे परिस्थिती वैशिष्ट्यपूर्ण समायोजन. आता वैशिष्ट्यपूर्ण समायोजन ही व्याख्या पाहिली की आपण. व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन म्हणजे काय आहे, व्यक्तिमत्व आहे की. किती सोपं आहे बरे, सांगायची गरज आहे का. हा, कधी आलता आहे 2020 ला, पेपर 2 ला आलता. व्यक्ती म्हणजे शरीर रचना, वर्तनशील, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण. वैशिष्ट्यपूर्ण गुंफण किंवा समुच्चय कोणी म्हटलं होतं बघा. गुंफण. गुंफण म्हणणारा कोणी, गुंफण म्हणणारा कोणी, गुंफण म्हणणारा कोणी. पटकन सांगा, पटकन सांगा गुरुजी. समुच्चय म्हटलं होतं तिथं. मग याचं उत्तर आहे बांधवांनो पर्याय क्रमांक 1. व्हेरी गुड. सर्वांनी छान पद्धतीने सांगितलंय. नॉर्मल मनची व्याख्या ही. व्यक्तीच्या जैविक देणगीतून व्यक्तीचं जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजेच काय. जगेपर्यंतची वाटचालवर सुद्धा आपण खुणा केल्या सांगा. हे लिहून घेतलं असेल तर येऊन जाईल तुम्हाला. जगेपर्यंतची वाटचाल. जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणी म्हटलं होतं. जन्मापासून मृत्यूपर्यंत कोण म्हटलं होतं. जन्मापासून मृत्यूपर्यंत कोण म्हटलं होतं. याच्यापैकी बांधवांनो हा जे.बी. वॅटसननी म्हटलं होतं. त्याला वर्तनवादी शास्त्रज्ञ सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आता छोटे छोटे क्वेश्चन आहे पहा. पर्सोना या लॅटिन भाषेतील शब्दांचा अर्थ काय आहे. पर्सोना सांगा बरं. पर्सोनाला काय म्हटलं गेलेलं आहे. पटपट पटपट सांगायचं. पर्सोनाला काय म्हटलं गेलंय. आणि असे क्वेश्चन रिपीट होत नसतात बरं का. तुम्हाला मी उगत तुम्हाला ते माझं आधीचं समजलंय का हे पाहण्यासाठी मी क्वेश्चन घेतो. याचेच हेच क्वेश्चन येतील असं नसतं. उगत चाटा नाही मारायच्या. माणसाने धडा शिकला पाहिजे. उगत लोक तुम्हाला काही सांगते, तुम्ही काही आपलं त्यांच्यावर भरोसा ठेवता की संभाव्य कृष्ण ते काय देव लागून गेले काय ते संभाव्य क्वेश्चन घ्यायला. मजाक आहे का. 3-4% कोण रिझल्ट लागतो रे म्हणा मग दरवर्षी. अभ्यास करायचं देते सोडून नुसते आपले क्वेश्चन पाहत राहते. अगदी बरोबर. मुखवटा. पर्सोना या शब्दाचा अर्थ आहे बांधवांनो मुखवटा. व्यक्तिमत्व म्हणजे काय नाही.
काय नाही बरं का, म्हणजे चुकीचं शोधा. चुकीचे. गलत जवाब धोंडिये. वर्तन वैशिष्ट्यपूर्णांचा समुच्चय, शारीरिक व मानसिक संघटन, शरीर रचना व गुण वैशिष्ट्ये आणि शरीर व बाह्य स्वरूप. बघा गुरुजी, बघा हो गुरुजी, गुरुजी गुरुजी लक्ष द्या, गुरुजी लक्ष द्या. तर व्यक्तिमत्व म्हणजे शरीराचे बाह्य रूप नसतं बांधवनो, फक्त बाह्य रूप. ही गोष्ट चुकीची आहे. मग व्यक्तिमत्व म्हणजे गुणवैशिष्ट्य असतात, शारीरिक मानसिक गोष्टी असतात आणि शरीराचे गुणवैशिष्ट्य असतात. फक्त बाह्य गोष्टी म्हणजेच व्यक्तिमत्व होऊ शकत नाही. व्यक्तिमत्व म्हणजे टिंबटिंब असते, स्थायी, खंडित, विकसनशील आणि कायमस्वरूपी. पण स्थायी म्हणजे तिथंच थांबणार, खंडित म्हणजे संपलेलं, पुढं काहीच नाही आहे. विकसनशील म्हणजे सतत पुढं पुढं जाणार, बदलणार. व्हेरी गुड. व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा घटक जैविक नाही. करणारा खालीलपैकी कोणता घटक आहे? जैविक नाही, जैविक घटक नाही असा. कुटुंब, शरीर, बुद्धिमत्ता, अंतस्राव ग्रंथी. तर जैविक घटक नाही येतो. सांगा कोणता घटक आहे मग? जैविक घटक नसणारा, जैविक घटक नसणारा, जैविक घटक नसणारा. तर हे शरीर सुद्धा बांधून जैविक घटक आहे, बुद्धिमत्ता जैविक आहे, ग्रंथी जैविक आहे. कुटुंब हा बाह्य घटक येतो सर, आंतरिक घटकामध्ये नाही आहे. पाहिलं होतं हे आपण. व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा खालीलपैकी बाह्य घटक कोणता नाही? बाह्य घटक परिणाम करणारा बाह्य घटक चुकीचं शोधा. चुकीचे. ढूंढो जल्दी 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 जल्दी. थोडं फास्ट घेतोय पण क्वेश्चन व्हायला पाहिजे म्हणून. हा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा बाह्य घटक कोणता नाही? शेजारी, शाळा, मित्रपरिवार, सामाजिक आणि जैविक रसायने. चौथं येईन की जैविक रसायने. उलट तर केलंय त्यांनी, जैविक रसायने इकडे घेतलं तिकडचं इकडे टाकलंय. शाळेतील कोणत्या बाबींचा बाह्य बालकाच्या व्यक्तिमानावर परिणाम होतो? बाह्य बाह्य बालकाच्या बाह्य व्यक्तिमत्वावर. शिक्षक, क्रीडांगण, सहशालेय उपक्रम. परिणाम शिक्षकाचा होणारच आहे, क्रीडांगणाचा होणार आहे, शाळेचा पण होईल की उपक्रमांचा. मग काय वरीलपैकी सगळे. कधी कधी खूपच सोपं विचारतात. शाळेतून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणते बदल घडून यायला हवेत? विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा का? व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा का? बालकाच्या समस्या सोडाव्यात का? का वरीलपैकी सगळे? गुरुजी म्हणा सगळंच फायद्याचं आहे, काही त्याच्यात मुलांचं नुकसान नाही आहे. बघा 2017ला आलेला क्वेश्चन. हा 2017ला व्यक्तिमत्वावर बरेचसे प्रश्न होते. व्यक्तिमत्व हा घटक पर्सोना या शब्दावरून आलेला आहे किंवा तयार झालेला आहे. याचा अर्थ काय? आत्ताच तोच क्वेश्चन इथे रिपीट झालाय. याला नाटकीय मुखवटा असं म्हणतात पर्सोनाला, लॅटिन भाषेमध्ये. व्यक्तिमत्वाच्या विविध घटकांच्या यथार्थ रूप देण्याची प्रक्रिया. यथार्थ रूप, व्यक्तिमत्वाच्या विविध घटकांना यथार्थ रूप देणं म्हणजे काय व्यक्तिमत्वाला? मग व्यक्तिमत्व स्वप्नातील विश्लेषण, मनोव्यापार वरीलपैकी कोणतेही नाही. सांगा मग बांधवांनो. व्याख्या कशाची पाहतोय आपण? व्यक्तिमत्वाची पाहतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1. रमाला खूप मित्र आहेत, तिला इतरांच्या भावना समजून घेण्याचे वरदान लाभले आहेत, त्याकडे ती टिंबटिंब आहे. काय? आंतरिक व्यक्तिमत्व, बाह्य व्यक्तिमत्व, अवकाशी संबंधित आणि वरीलपैकी कोणतेच नाही. रमाला मित्र आहे, तिच्याकडे इतरांच्या भावना समजून घेण्याचे वरदान आहे. भावना समजून घेण्याला काय म्हणतात सांगा? भावना कोण समजून घेतं?
हा, आंतरिक व्यक्तिमत्व, दुसऱ्याचा विचार करते. याच्यामध्ये कोण असतात? लेखक, कवी किंवा कलाकार. हे दुसऱ्याचं दुःख समजून घेते कलाकार. व्यक्तिमत्व रचनेवर कोणते दोन जैविक घटकांचा प्रभाव असतो? अनुवंशिक, परिसर, ब का कोणतेच नाही? व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे. मग असेच तुम्हाला सांगितलं की हे दोन्ही आहे, याचा अर्थ आहे तुमचं उत्तर ब आहे. मूल्य शिक्षणाचा अर्थ काय? विद्यार्थ्यास आरोग्य संपन्न करणे, विद्यार्थ्यास कामास मिळवल्यास लावणे, सद्गुण देणे, व्यक्तिमत्वाचे चौकस विकास करणे. बघा बरं, अगदी बरोबर. चौकस विकास झाला पाहिजे, चौकस विकास व्यक्तिमत्वाचा. आणि लास्टचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी व्यक्तिमत्वाच्या घटकापैकी प्रकृती, वातावरण, स्वभाव, व्यक्तिमत्वाचे घटक कोणते आहेत? प्रकृती आहे का, वातावरण आहे का, आणि प्रभाव आहे का? तर हे सगळेच आहे गुरुजी म्हणा. तर असे बांधवांनो, टेट 2017ला आलते. आपण एक जनरल पाहिले, मागचे टीटीचे पाहिले. तर त्याच्याकरता मला काय म्हणायचंय, तर हे मी जे सांगितलेले क्वेश्चन आहे हे आले तर अतिउत्तम, पण हे जरी नाही आले तरी काय करायचं? तरी सरनी सांगितलंय की अहो, कव्हर टाकीतलं पाणी वापरिता, विहीर चांगली बनवा, खोल खांदा, अभ्यास करा. हा चार्ट महत्वाचा आहे, हा चार्ट महत्वाचा आहे. शिक्षकाची वैशिष्ट्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, परत रिपीट होऊ शकतो. पुन्हा त्याची जी काही व्यक्ती महत्वाचे प्रकार आहे, हिपोक्रेटर्स असेल, त्यामध्ये तुमचा शेल्डर असेल, तुमचा युग असेल, किंवा तुमचा आयसेनेक असेल, हे सारे शास्त्रज्ञ त्यांचे प्रकार विचारले जाऊ शकतात. त्यानंतर अब्राहम लिंकनचं जे काही काय आहे, त्यांची गरजांची पिरॅमिड आहे, त्या पिरॅमिडवर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. एवढंच नव्हे तर त्याचं काय शैक्षणिक महत्त्व आहे त्यावर क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळं हे सगळं नीट अभ्यासाचा म्हणजे तुम्हाला कळेल. त्यानंतर व्यक्तिमत्वाची लक्षणे, हे सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. ह्या अभ्यासा तुम्ही क्वेश्चनची तयारी लिमिटेड ठेवा. आलं लक्षात की तुमच्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं, मग बाजारात जे विकतं ते बांधवांनो लक्षात घेऊन अभ्यास करायचा. आपलं किराणा दुकान भरून ठेवा गच्च, म्हणजे लोक विकत घ्यायला येतील. काही मागू द्या त्यांना, तुमच्या त्या ज्ञानात ते असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनेच आपण बांधवांनो, जे हार्ड टॉपिक आहे, जे अवघड आहे, पुढच्या वेळेस मी कोणता टॉपिक घ्यावा ते पटकन सगळ्यांनी कमेंट करा. पटकन सांगायचं सगळ्यांनी की सर पुढच्या वेळेस कोणता टॉपिक घेऊ. इथं तुम्हाला दिलंय की सर्वाधिक मार्काला कोणते टॉपिक येतात, काय येतात. तर हे जे टॉपिक आहे यापैकी कोणता टॉपिक घेऊ ते तुम्ही सांगा. मी तर तुम्हाला सुरुवातीपासून तुम्ही बोलताय, आले लक्षात, तर तुम्ही सांगा कोणते टॉपिक घेऊ, म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला त्याचा फायदा होईल. पटपट पटपट सगळ्यांनी कमेंट करायची. बघा, सगळ्यांनी कमेंट करायची छान पद्धतीने. बघा, काही जण म्हणतो उपपत्त्याच लावून धरले सगळ्यांनी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सांगा पटकन पुढच्या वेळेस कोणता टॉपिक घ्यायचा. बरं चला, हिंदी व्याकरण पण घेऊ. हिंदी व्याकरण पर भी चर्चा करेंगे. प्रश्न तिसरा. प्रश्न तिसऱ्यात काय होतं हो? प्रश्न तिसरा 1 2 3.
प्रश्न तिसऱ्यात कुडका आहे, व्यक्ती महत्वाच्या परिणामाबाबत मनोसामाजिक घटक विचारले. मनोसामाजिक घटक कोणते? मग मनोसामाजिक घटक तिसरा आहे, कुटुंब, शेजारी आणि संस्कृती. मनोसामाजिक घटक, व्यक्ती महत्वाचे मनोसामाजिक घटक विचारले गेले. मनोसामाजिक घटक, मनोसामाजिक घटकावरती क्वेश्चन होता तो. मनोसामाजिक घटक आहे, त्यामुळं ते तोच क्वेश्चन आहे तिसरा. मनोसामाजिकचं उत्तर बांधवांनो 2017ला कुटुंब, शेजारी आणि संस्कृती दिलेली. आता सामाजिक मध्ये तुम्ही बघा ना, समाजामध्ये मनोसमाजामध्ये काय येणार आहे? कुटुंब, शेजारी आणि संस्कृतीच येणार आहे. हे अनुवंश, त्यानंतर शरीर रसायने, समाजाशील पाहिजे ना पूर्णतः. अनुवंश, कुटुंब, शारीरिक दुबळेपणा, कुटुंब, शेजारी संस्कृती, शेजारी संस्कृती, अनुवंश. अनुवंश हा आंतरिक घटक झाला हो, म्हणून इथं अनुवंश हे पर्याय खतम झाले. आणि कुटुंब, शेजारी आणि संस्कृती हा एक काय आहे? व्यक्तिमत्वावर परिणाम करा मनोसामाजिक घटक आहे. मनोसामाजिक म्हणजे समाजाशी रिलेटेड असलेला. त्यामुळे अनुवंश हा बाजूला ठेवून आपण समाजाला प्राधान्य दिले. आलं लक्षात? बरं ठीक आहे. अध्ययनावर परिणाम करणारे घटक, अध्ययन, संक्रमण, बालकाचा विकास, जीन, पियाजे, ओके ओके. आणि परिणाम करणारे घटक, ओके चालेल, घेऊ पुढच्या वेळेस. बऱ्याच जणांनी उपपत्ती मांडली आणि दुसरेही घटक सांगितले. ठीक आहे, चला मग इथं थांबूया. आणि आवर्जून तुम्ही जरी बांधवांनो आपल्याकडे क्लास लावला असेल, पण इतर काही असे शिक्षक आहे खास करून ज्यांना टी पास होणे गरजेचं आहे, पात्रता. मग पात्रता कोणती असो, त्यामुळं त्यांनी आवर्जून काय करायचं आहे, आपल्या मित्रपरिवाराला सांगायचं आहे की CTETची बॅच आपल्या द विनर स्टडी सेंटरचे सुराशे सर, शिंदे सर हे घेणार आहे. तर खूप स्वस्तामध्ये मस्त कार्यक्रम है. हा बाल विकास के लिए सिर्फ 500 रुपये फ़ी है, शिक्षा शास्त्र के लिए 1000 है और संपूर्ण सीटेट की 2000 फ़ी है. इसलिए आपको आने वाले समय में अच्छे अंक आपको मिल सकते हैं इस परीक्षा में. इसीलिए सुराशे सर से कांटेक्ट कीजिए. आप खुद बोलो आपके दोस्त को, अन्य मित्र से. ठीक है, धन्यवाद. कल फिर मिलेंगे अगला घटक लेकर. उपपत्ति लेंगे, बुद्धिमत्ता और बुद्धिमत्ता की उपपत्ति. काफ़ी महत्वपूर्ण टॉपिक है, 4 अंक हर बार उस पर आते हैं. इसलिए कल हम बुद्धिमत्ता और उसकी उपपत्ति यानी उसके सिद्धांत उस पर चर्चा करेंगे.